को बंद हो जाता है और 12 बजे बंद होता है, तो शायद चलो लेकिन ठीक ठीक है, है, मैं बात करके अपन आगे स्टार्ट करेंगे. सो हे गाइस, दिस इज सागर वीर एंड टुडे वी आर बैक विद अ न्यू पॉडकास्ट एंड आई फील की आज का पॉडकास्ट मराठी में करना चाहिए. काय बोलतोस बरोबर आहे, चालतंय. की आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो मेजॉरिटी मराठी माणसाचा प्रॉब्लेम आहे, कोकणी माणसाचा प्रॉब्लेम आहे, तर वी शुड स्टार्ट इन मराठी. तर माझा हा मित्र आहे, हा कॉलेजचा मित्र आहे ऍक्च्युली, आणि आम्ही एका ट्रिप मध्ये भेटलेलो. लाईक त्याच्या अगोदर पण मी याला भेटलोय, पण ट्रिप मध्ये जेव्हा भेटलो तेव्हा मला असली चैतन्य पाटील माहित झाला की ओ माय गॉड, हा पण एक प्राणी आपल्या कॉलेजमध्ये आहे, असा पण एक माणूस आहे की एवढा डेंजर पण फुल ऑफ प्युअर हार्ट. तेव्हा पण मला वाटलेलं की यार काय माणूस आहे की एकदम प्युअर हार्टेड आहे, मनापासून बोलतो, जे पण आहे ते मनात जे येतं तो तोंडावर आहे, असं काही छलकपट नाहीये, काही नाही. कारण की खूप होते आपल्यासोबत बरोबर, अगदी कपटी खरं लोक, खरं. पण तुझ्याशी बोलताना मला कधी असं वाटलं पण नाही. पण वाटायचं यार काय डेंजर आहे, किती किती कट्टर, असं वाटायचं की अरे काय कट्टर अक्षरशः तो माणूस. नाव पण ठेवलं होतं आपण, येस एकमेकांना येस बोलतो कट्टर कट्टर, लाईक येस, छान पण होतं ते. आय कारण की फील ते की ते क्षेत्र. तुझं पॅशन होतं, ऍक्च्युली पॅशन दिसायचं की ते कट्टर ॲज इन ते एक नेगेटिव्ह टर्म वाटेल, पण ऍक्च्युली दॅट इज द पॅशन, की कोणत्या पण कामाला तू असं टाइमपास म्हणून नाही करत. जे येस. घेतले, समज ते पार्टी आहे या समज मस्ती आहे या मित्रांसोबत त्याचा हर चीज असं केलंय. पण ही इज अन इंजिनियर अँड हा जो म्हणजे ही इज लाईक अन ऍक्टिव्हिस्ट. मी का बोलतोय मी सांगतो. का बरं की ही हॅज बीन मॅनेजिंग सो मेनी थिंग्स, सो मेनी फ्रंट्सवर तो व्हिडिओज बनवतो, अवेअरनेस स्प्रेड करतोय. पण मला सांग की तू स्वतःला काय बघतोस ऍज अ स्वतःला. मला तुला फर्स्ट क्वेश्चन हेच विचारावं वाटलं की भाई की तू स्वतःला ऍज अ काय बघतोस मी सोसायटीमध्ये. स्वतःला सोसायटीमध्ये तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माणूस, खरं म्हणजे आज माणूस म्हणूनच बघतोय आम्ही, एक सुजाण नागरिक. फक्त माणूस म्हणजे सुजाण नागरिक म्हणून स्वतःला बघतोय. की बरेच सारे प्रश्न आहेत, जसं तू आता इंट्रोड्यूस केला असेल की बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल तू एकदम आक्रमक बोला किंवा त्याचा फॉलोअप घेतोय आणि ते मार्गी लावतोय. तर आज कॉलेजला असल्यापासून किंवा स्कूलला असल्यापासून माझ्यामध्ये ती देवाकृपेने क्वालिटी आहे माझ्यामध्ये इनबिल्ट. तर जे जे काही प्रश्न येतात त्याच्यावरती मी काम करतो आणि सुटेपर्यंत पाठपुरावा करतो, बेसिकली हा. आणि सुजाण नागरिक म्हणजे माणूस म्हणजे का हे करतोय, तर जे प्रश्न आहेत ते आपण कोणी ना कोणीतरी मांडणं राहतात आणि हम्म, त्याच्यावरती म्हणजे अगदी छोट्या गोष्टी असतात. हम्म, म्हणजे आता तू बाकी जर पोस्ट बघत असेल, म्हणजे मी पाण्याच्या प्रश्नांपासून पण सुरू केलंय त्याच्या, आणि हे करायचं कारण काय पडलं माहितीये काय, म्हणजे ह्या फील्डमध्ये थोडं तर जास्त मी कसं गेलो त्याला पण रिझन आहेत. म्हणजे ओके. हा अरे यार, इंजिनिअरिंग शिकतोय काय करतोय आणि आपल्या घरात आपल्या गावामध्ये पाणी नाही येत आहे. हम्म, आठवडाभर 3-3 दिवस पाणी येत नाही, आठवडाभर पाणी येत नाही, आणि मग त्याच्यासाठी लांब जा हे जा अशा सर्व गोष्टी ते फेस करायचो. मग आपल्या शिक्षणाचा काय फायदा आहे की नाही हे स्वतःला वाटायचं. एकतर हम्म, गाव सोडून जा किंवा काय, म्हणजे मी आपल्या रुरल एरियामध्ये राहतो, गावाच्या ठिकाणी राहतो, पेनच्या पासून पुढे. तर ह्या सर्व गोष्टी फेस करायला लागलो रे. तर हम्म, कुठेतरी थांबायला पाहिजे. मग काय करायचं, मग ते पाण्याच्या वरती लागलो. आज आता त्याचा फॉलोअप घेतला. फॉलोअप घेतल्यानंतर पण बघितलं की आता पण आम्हाला 24 तास पाणी आहे, पण फिल्टर पाण्यासाठी वगैरे संघर्ष चालू आहे. त्याच्यासाठी पण मी जेव्हा आपल्या 2018ला इंजिनिअरिंग पासआउट झाली, मी डोक्यावरती हांडा घेऊन 16 किलोमीटर हांडा, कळशी, माहित आहे. हा हा, ते घेऊन मी एसडीओ कार्यालयात चालत गेलो होतो. ओके. हा. आणि कुठून. इम्पॅक्ट गाव होतं, म्हणजे पाटणी कासूपासून तो पेण पर्यंत त्या ओके. कार्यालयात चालत गेलो होतो. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच मंडेला त्याची जनजागृती अशी झाली ना की तरुण जर डोक्यावरती पाणी हंडे घेऊन जातात आणि सुशिक्षित तरुण जर जात आहेत, तर हम्म, याचा अर्थ हा खूप खूप मोठा प्रश्न आहे. तर तो खूप हम्म, गाजला गेला, आणि विदिन लाईक दुसऱ्या दिवशी आमदार हे इतर लोकांसोबत त्यांची मिटिंग झाली की अशी बापरे. टंचाई आहे म्हणून. बरंच त्याला पॉलिटिकल लोकांनी काय दिलं की ह्याला काय करायचं, पण माझं एम क्लिअर आहे की मला प्रश्न सोडवायचे आहेत, आणि त्याच्यासाठी जेवढं काय लागेल ते तुम्ही यासोबत. कारण की, आणि हे का करायला लागलं, मला एकट्याला का जायला लागलं, कारण की बघ सोसायटीमध्ये बरेच लोक राहतात.
ठीक आहे, आता आज जरी बोललो पण तू पण कामावरून आलाय म्हणजे आला दमून वगैरे, पण आपण आता बोलतोय, उद्या मला मॉर्निंगला पण जायचं, पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय. हम्म. ठीक आहे. म्हणजे जसं बोलतात की समजलं समजलं की वी आर इन डेट असं झालं हा की सोसायटीचं. आता सोसायटीमध्ये एक आपलं देणं लागतं समाजामध्ये, म्हणजे देहाकडून देवाकडे जाताना म्हणजे देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो, तर अशा पद्धतीचं काम वाव. कंटिन्युअस चालू राहायचं. मग त्या गोष्टी करत करत जेव्हा गेलो ना डिटेलमध्ये, कळालं की आज जर तो विषय कुठं होता की हे मुद्दे उपस्थित करायचो ना त्यांच्याकडं, तर ते प्रश्न मग म्हणजे आमच्याकडचे पॉलिटिशियन्स बोल किंवा इतर लोक बोल, तेव्हा जी मोठी हा वडीलधारी लोक आहेत त्यांना हा. सांगायचो, दादा हा प्रश्न आहे, हा सोडवला पाहिजे, आपण काय करायचं, हा हा सोडवतो सोडवतो, 1 महिना 2 महिना असं करत मी त्यांना खूप टाइम दिला, म्हणजे अक्षरशः 6-7 महिने दिले. मग त्यांनी नाही सोडवलं ना, मग मी स्वतः. हा स्वतः केलं. मग काहीतरी जबाबदारी पडते ना बाई, कारण की मग त्या केसमध्ये आम्ही पण म्हणजे नाही पण मला एक प्रश्न असा आहे की ठीक आहे, खूप लोकांना हे फेस झालं असणार आहे, राईट? हो, मला पण कुठे ना 50,000 कुठे. लोक, 50,000 लोक, हा, 50,000 कुठे लोक लोकसंख्या शांत आहे. बसलेत. हा, मग व्हॉट मेक्स यू डू दॅट की नाही नाही आता मी घेणार आहे मनावर? हे काय झालं माहितीये का मनावर, तसं सांगतो कारण लॉंग स्टोरी आहे त्याच्या पाठीमागं, जास्त अरे शॉर्ट सांग मध्ये सांग. सांगतो. विषय असा आहे मित्रा की 2018च्या केसमध्ये पाण्याची टंचाई असायची आणि उन्हाळ्याचा टाइम, मे वगैरेचा सीझन, हम्म. तर पाणी विहिरीतलं पाणी पण आटायचं, म्हणजे पाणी राहायचं नाहीये. तर हे आई लोक आणि इतर जे आहेत शेजारी वगैरे, ते दुसऱ्या एका ठिकाणी XYZ ठिकाणी पाणी भरायला गेले, तर त्या ठिकाणी म्हणजे 2018ला मराठी असून किंवा हम्म. आपल्या कम्युनिटीमधले असून देखील त्यांना तिथून त्या पाण्यासाठी म्हणजे हुसकावून लावलं होतं की अशी केस घडली होती यार, मग मी त्या केसमध्ये करणार काय. तर त्या रात्रीच म्हणजे ठरवलं आणि त्यांनी म्हणजे आता कसं आहे की बट दिवसभर इज इट बेस्ड ऑन कास्ट और नाही नाही असंच? नाही, नॉट नॉट बेस्ड ऑन कास्ट. कास्टिझम नाहीये, कास्टिझम नाहीये. सी काय म्हणते का त्या क्लास केसमध्ये ना त्याला क्लास सोर्सेस डिफरन्स, नॉट क्लास डिफरन्स, पण त्याचा सोर्स अवेलेबल नव्हतं. म्हणजे तुझ्या लक्षात आलं ना की लिमिटेड आता सोर्स. तुझ्या लिमिटेड सोर्सेस होते ना, मग त्या हा. केसमध्ये त्यांनी पण जर आपल्याला पाणी दिलं तर ते काय पिणार आहेत. आता हा एक कळालं, फंड ठीक आहे. आहे, म्हणजे दुसरे मग इश्यूज नाहीयेत ते. हा मग ते त्याचा काही इश्यू बेटर. नव्हता. हा बट हा पण ते त्यांना जे केलं, मग हे रिसोर्सेस का नाही आहेत किंवा जे आहेत तलाव हा. वगैरे, त्यांना का नाही युज करू शकत वगैरे, ह्या गोष्टी करायला लागलो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाजूतून पाईपलाईन जाते आणि त्याचं पाणी आपल्याला मिळत आहे, किंवा ती हम्म. पाईपलाईन अशी खराब झाली होती निगड्या पुलामध्ये, म्हणून एक निगडे ब्रिज म्हणून आहे आमच्याकडे, तर त्याच्यामध्ये वारंवार फुटायचे वगैरे, मग ते तिथून पाणी बंद व्हायचं. आणि आपण काय ऍक्टिव्हिटी केली तर तेवढ्या पुरतं चालू, पुन्हा बंद. मग कुठेतरी थांबलं पाहिजे. एवढंच काय, मी मंत्रालय सायकल घेऊन गेलोय. बापरे. गुल गुलाबराव पाटलांपर्यंत सायकलने गेलो काय त्यांचं बात पण. करतोय? हा येस भाई, पत्र दिला, हे दिला, त्याच्यानंतर बोलणं झालं आज दोन्हीकडून. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ऑथोराइज लेटर आहे की हे म्हणजे कधी झालं हे सायकलिंगचं, कोणता इयर? सायकल 2019. 19. फर्स्ट आपण 18 मध्ये कॉलेज संपल्या संपल्या तू हंडा घेऊन गेलास, आणि अंडा घेऊन सेकंड गेला. वर्षी सायकल. सायकल वगैरे हे अशा सर्व गोष्टी करत गेलो. हा. कोविडमध्ये परत काम केलं. कोविडमध्ये पण आणखीन थोडं म्हणजे जास्त हे मिळायला लागलं, वेळ मिळायला लागला घरून वगैरे. सो तेव्हा देखील काम भरपूर करत गेलो. छोटे छोटे विषय होते. त्याच्यानंतर बघ मी मुंबईला पण इव्हन जाताना, हम्म. तो आज पोस्ट पण बघितलं असेल, आज ते काल टाकली मला असं वाटतंय, की ते सीएसटीचं नामकरण होतं, ते चुकलं मला. सीएसटीचं CSMT झालंय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगैरे. हम्म. मग त्या ज्या गोष्टी मला सायकलवर फिरत असताना तिथं दिसायला लागल्या, तर त्याचे पण मी ट्विट करायला लागलो, कंप्लेन करायला लागलो की बाबा आपण महाराजांच्या नावाने एवढ्या सर्व गोष्टी करतोय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी का नाही काम करत आहे म्हणून. हम्म. मग पत्र देऊन हे करून पण होत नाही. 1 महिना 13 दिवस गेले त्याला, तरी देखील नाव चेंज होत नव्हतं. मी मनाशी स्वतःशी ठाण मानली होती की मला तो नाव चेंज झालेला हवाय. हम्म. आणि 19 फेब्रुवारीच्या अगोदर हम्म. असं मी स्वतः, म्हणजे ओके. 2022 ची गोष्ट आहे, ते केलं समजलं. होतं. हा नाव होतं. सो मी 17 फेब्रुवारीला आम्ही पोस्टर घेऊन मी आताच निघालो आणि मी सांगतो सर्वांना, पण सांगितल्यानंतर कोणी येत नाही, हा एक हम्म. फॅक्टर आहे. सर्वांना सांगतो, आज सांगणार मी, भाई आज मी तुझ्यासोबत फिक्स, आपण जाणार, हे करणार. पण कुठलंही हे असू दे, म्हणजे काही ना काहीतरी कारण असतात. आणि आता माझ्याकडं हे सर्व एकटे जाण्याचे कारण काय माहितीये की मला खूप लोकांचे रिझन्स माझ्याकडे येतात आणि त्याच्यातनं मी गेलोय. हम्म. म्हणजे हे सर्व गोष्टींचं करताना, आणि हे इझी नाहीये एका दुसऱ्यासाठी पण.
नाही, खूप लिटरली मी टफ आहे. खूप टफ आहे. आणि हे जे प्रशासकीय लढाई किंवा ज्याच्या रिलेटेड आहेत ना अरे ते शासनाविरोधात तर वगैरे, तर भाई त्याच्यावर पण बोलू आपण. हा. तर अक्षरशः मी 48 आवर्स पण झोपलेलो नाहीये, हा पण मी फॅक्ट मधून गेलेलो आहे. 48 आवर्स झोपलेलो नाहीये. तर खूप चढावड होते. त्यांना असं वाटतं की मला फंडा की आपलं नाही की पॉलिटिकल मध्ये काही पार्ट नाहीये, माझा कोणताही पक्ष नाही, कोणती संघटना नाही, एक नागरिक म्हणून काम करतो, जमेल तेवढा हम्म. फंड. आपलं क्लिअर विजन आहे की म्हणजे आमचा वापर करून घ्या, आमच्या शिक्षणाचा, आमच्या बाकी गोष्टीचा तुम्ही वापर करून घ्या आणि सोसायटीसाठी युज करा, असं त्यांना मी क्लिअर कट आमच्या लोकांना. पण ते प्रश्न सोडवले नाही तर आपण त्यांच्याकडे जाणार कशा, अशा सर्व गोष्टी आहेत. असो, मुंबईच्या टाइमवर होतो तो मुंबईला, मग माझ्या मित्राला का सांगितलं, तो पण थोडासा माझ्यावर खूप म्हणजे ट्रस्ट ठेवतो. आम्ही असं एका ट्रेकला भेटलो होतो ऍक्च्युली. तर त्याला मी पाठवल्यानंतर तो बोला की भाई एकटा जाऊ नकोस, मी येतो. त्याची हम्म. अक्षरशः मित्र 4 महिन्यांची मुलगी होती, अमोल म्हणून मित्र, उरणवरून आला. कार हम्म. त्यांनी पार्किंग एसपी मुखर्जी चौकामध्ये लावली आणि आम्ही दोघे जण पोस्टर घेऊन उभे राहिलो. एसपी मुखर्जी चौकात, जिथे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू सांगितलेलं आहे, डीजींचा ऑफिस वगैरे समोर आहे ना, तिथे पोस्टर घेऊन. कारण त्याच्याच खाली कंप्लेंट ते नावाचं हे नव्हतं होतं. सो 1-1.5 तास राहिलो जवळपास, व्हिडिओ बनवला, व्हायरल गोष्टी झाल्या. आणि तेव्हा कळालं झोपलेल्या लोकांना, अरे नाही हा सीएसटी नाही, सीएसएमटी बोलायला पाहिजे म्हणून, आणि हा तो बरोबर. बोर्ड चुकीचा आहे म्हणून. मग ते बीएमसीच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पण झालं ना, काय नाही झालं. मग त्या केसमध्ये पोलिसांनी घेऊन गेले त्यांना, पोस्टर वगैरे. हा भाई व्हिडिओ बघ तू, म्हणजे लोकांनी बघणं गरजेचं आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा पोलिसांच्या गाडीत बसलोय, तो पण मी माझ्या गुन्ह्यासाठी नाहीये, कोणत्या गुन्ह्यासाठी नाही, तर महाराजांच्या तो जो नावाचा बदल मला हवाय. आणि पण पोलीसचं काय रोल आहे याच्यात? आपण तर फक्त बोर्ड काही रकस थोडी क्रिएट केलं आपण. मग ते मला तेच बोलायचं आहे. पण आता त्यांना असं वाटतं की ना हा कुठलं काय एकदम शांत झोन समथिंग आहे. अरे बट मी कुठलं काहीच करत नाही. मी फक्त प्रेमाने, आपण बोलतो ना एक संविधानात्मक मार्गाने, की हे तुम्ही चेंज करा. आणि हे का झालं की तुम्हाला पत्र देऊन, ईमेल देऊन, ट्विट करून पण तुम्ही काय करत नाही, कॉल करून पण, मग कसं होणार. सो राहिलो. एनिवेज ते घेऊन गेले. पण त्याच दिवशी बरेच आता आतमध्ये पण गोष्टी झाल्या. त्यांनी देखील ऑब्झर्व केली की गावाकडून येणारे मुलं किंवा आलेला माणसं, त्यांना हे मुंबईच्या गोष्टी जर दिसतात तर इकडच्या लोकांना का नाही दिसत आहे वगैरे वगैरे. तर इथल्या बऱ्याच आमची लोकांना चर्चा टाइम कुठे? हा, तर ते त्या सर्व गोष्टी झाल्या. तर त्याच्यानंतर मंत्रालयाच्या समोरचा पण बोर्ड बदलला. असे बरेच बोर्ड बदलले गेले त्या काय दिवशी. बात करतो? हा हा. हे म्हणून बोलतो ना, मला ते लाकूड तोडायची गोष्ट आठवली. मला त्या इंजिनियरने तिकडच्या बीएमसीच्या रात्री मेसेज पाठवला. म्हणजे अक्षरशः उद्या 19 तारीख, तर 18 तारखेला त्यांनी रात्री मला 9:30च्या दरम्यान फोटो पाठवला की असं असं काम झालंय म्हणून. त्याच्यानंतर 2-3 ठिकाणचे पण बोर्डाचे फोटो पाठवले. मग मी त्यांना धन्यवाद साहेब बोललो, मला लाकूड तोडायची गोष्ट आठवली, असा रिप्लाय दिला. म्हणजे मी एक बोर्डाचा मला दिसला होता, मी ते सांगितलं होतं, त्यांनी 2-3 मग केले त्याच फेजमध्ये करून टाकले. चांगली गोष्ट वाटली. मग अशा ज्या गोष्टी एक एक होत गेल्यात, त्याच्यानंतर काय मग कुठेतरी. पोस्ट काय होती? काय बोलताय? ते बीएमसीच्या इंजिनियरची पोस्ट काय होती? पोस्ट नाही त्यांनी, मग काय नाही, मग ते हसाय म्हणजे त्यांनी एक हात जोडले मला त्या ह्याला, अच्छा. रिप्लायला, कमेंटला त्यांनी. हा, म्हणजे मग त्यांनी कारण की फ्रेंड मेजॉरिटी मित्र आहेत आता, म्हणून हा हा, विचारलं. नाही नाही नाही, बीएमसी बरोबर आहे. बीएमसी आता ते पण म्हणजे चांगले आता फ्रेंड आहेत. पण फ्रेंड मग झाले तेच असं. बघतात ना त्याच्यानंतर, ते समजत गेलं ना लोकांना आपण बोलेपर्यंत. आणि त्यांच्या पण खूप प्रोटोकॉल्स ते पण असत हा खूप, यांना हा. पाठवा, ट्रॅफिकला पाठवा वगैरे. तर त्या गोष्टी हर झाल्या. एक आता विंग आहे, हर एक डिपार्टमेंट आहे, हा, डिपार्टमेंटला त्याला आणि त्या माणसाचं ज्युरिस्डिक्शन आहे, ते त्याचं नाही त्याचं ऑर्डर लागते. किती ठिकाणी फिरलो प्रशासकीय त्याच्यासाठी माहितीये खेळच काय? वेगळा आहे. किती ठिकाणी फिरलोय. हे येड्या गावाल्याचं काम नाहीये, म्हणून तर उभे राहिलो. पण झालं, अक्षरशः सरांनी देखील आमचे आभार मानले. पण चांगलं व्यवस्थित झालं. पण त्या दिवशी बदल घडला. आणि एक बोलतो ना की खरी शिवजयंती म्हणजे असं फक्त एका दिवसापुरती साजरी न करता लोकांनी अशा गोष्टी केल्या, तर येणारी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदराने घेईल. छत्रपती शिवाजी महाराजांना असं की सीएसटी नाही, की शिवाजी पार्क नव्हे. बरं, पाहण्यासाठी फिरत असताना मुंबईमध्ये जनजागृती करत होतं, कारण की गावातली लोक थोडी ईमेल, ट्विट वगैरे हे गोष्टी करायला कुठेतरी पुढं फार कमी येत होती. मग सिटीमध्ये फिरत असताना दादरचं पण देखील, मग जसं मला सीएसटीचं सीएसएमटी करायला 1 महिना 13 दिवस गेले, पण दादरचं काम करायला मला फक्त 16 दिवस फक्त गेले. का, तर मला नंतर कळालं ना की नक्की कोणाला पकडायचंय, कुठेपर्यंत हा, प्रेशर करायचं. ज्युरिस्डिक्शन हा कोणाचं आहे, हा कोण माणूस आहे, हा, कोण माणूस आहे, कोणता नक्की इंजिनियर आहे, कोणता ऑफिसरला धावावं हा, लागेल. आणि त्या कुठल्याला कुठला इंजेक्शन द्यायचं, हे गोष्टी कळायला लागल्या. सो मग हो. तिथून, हा, मग ते ते 16 दिवसामध्ये ते देखील नामकरण झालं. अशा गोष्टी मुंबई सारख्या ठिकाणी करत गेलो. इतर प्रश्न असतील,
मग आता ह्याच्यानंतर मग कुठेतरी झालं पाहिजे, कुठेतरी सोल्युशन पाहिजे. मग कोविड केस मध्ये ना स्कूलवरती फोकस करायला जास्त लागलो. त्याच्यानंतर आमच्या इथे चक्रीवादळ वगैरे तो ऐकला असेल, ते चक्रीवादळ हम्म, वगैरे आलं होतं, हम्म, त्याच्याने खूप नुकसान झालं होतं. असं बऱ्याच साऱ्या स्कूलच्या म्हणजे शाळेतल्या पण विषयांवरती काम केलं, मुलांमध्ये ट्रेनिंग, त्याच्यानंतर त्यांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, सिंगिंग, अदर ऍक्टिव्हिटीचे सर्व प्राइज डिस्ट्रीब्युशन किंवा कॉम्पिटिशन वगैरे ठेवत गेलो. बरं ते म्हणजे येणारी पिढी आहे ना ही तयार झाली पाहिजे ह्या सर्व बेसिक विषयांवरती. आणि कसं आहे, शहरा ठिकाणी सर्व गोष्टी इझिली अवेलेबल असतात, पण गावच्या ठिकाणी या फार कमी असतात. आणि माझा मानस होता की काहीतरी करावा. हम्म. आणि मग प्रयत्न कर, कोणी हा करतोय तो करतोय असं करत न बसता आपण स्वतः करूयात असं मी विचार केला आणि काम सुरू केलं होतं त्याला. पण तुझे मॉम डॅड काय विचार करतात या सगळ्या या फॅमिली, मिडल बेसिकली फॅमिली? बेसिकली तुला सांगतो ना, हा काम करत असताना ना खूप सारा अक्षरशः तुला सांगतो ना, सुरुवातीला ते गोड चांगलं वाटत होतं, पण नंतर जसं जसं तुझं ज्युरिडिक्शन वाढतं ना, की बाबा नाही याला यश येतं वगैरे वगैरे, सो ते बऱ्याच लोकांच्या ह्याच्यामध्ये खूप असतं ते. हो, हा, ह्या अशा पण गोष्टी म्हणजे तू म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हण आहे ती, आलं भीक मला. भीक हा. पण भीक पण मागू नको आणि पोट पण भरू नको ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तू पण करू नको, तसंच राहा. हम्म, लक्षात आलं का, जसे हम्म. चाललेत ना तसंच राहा. तर ते करू नका, ते बरेच समजावायचे, बऱ्याच स्टॅटस को गोष्टी मेंटेन करा. हा. हा हा हा. मग त्या गोष्टी व्हायच्या, पण धीरे धीरे त्यांना माझ्या घरच्यांना विश्वास बसला की माझा मुलगा काय वाईट करत नाही वगैरे वगैरे, ह्या गलत सर्व नाही करत गोष्टी. ना काही. हा, गलत नाही करत, चुकीचं काय सोसायटीच्या काय करत. इम्प्रुव्हमेंट साठी लढते. हा, सो त्या गोष्टी केल्या, करत आहे आणि आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचं रिझल्ट ओरिएंटेड आपण काम केलेलं आहे. असं नाही की कुठली गोष्ट घेतली आणि सोडली, हम्म, करत गेलं. जे चुकीला चूक वाटतं, चुकीला चूक बोलतो, बरोबर आहे तर बरोबर बोलतो. कोण एखादं चांगलं करता येईल चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे. आणि अशा गोष्टींबद्दल जर आपण बोललो ना उद्या, तर ही सोसायटी किंवा हा विचार कधीच चेंज नाही होणार. हम्म. नाही, आणि मी जेव्हा तुला फर्स्ट टाइम भेटलो, जेव्हा आपण आत्ता भेटलो 1-2 वर्षात, हम्म, तेव्हा जेव्हा तुम्हाला हे सगळं सांगितलं, तेव्हा मी तुला बोललेलो की इट्स व्हेरी हार्ड की कोणी अशा स्टेप्स घेईल, हा, खूप हार्ड. की स्वतः का बरं, की एक गोष्ट आपल्यासाठी स्टँड घ्यायचं पण किती हार्ड गोष्ट आहे. आणि आपण दुसऱ्यासाठी स्टँड घेतो, आपण स्वतःसाठी तर करत नाहीये. आता अगदी हे खरं. जे तू करतोय या जे पण, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी गोल्स, मी कॉमनच बोलतोय की इट्स बरोबर. व्हेरी हार्ड टू टेक अ स्टँड की नाही आता मी कम्युनिटीसाठी करेन. अँड मी आता येताना ऑफिसवरून विचार करत होतो ह्याच की काय कसं आहे, तर म्हणलं दुसऱ्यासाठी विचार कोण करतं आजकाल? खरं आहे. कोणीच करत नाही. तर स्वतःला दुसऱ्यासाठी पुढे जायचंय. ना. सागर, आता मी त्याच्यावर तू दुसऱ्याचं बोललास म्हणून सांगतोय. अनफॉर्च्युनेटली होतं कसं माहितीये काय, काही ठिकाणी आता तू माझा मित्र आहे, इन केस माझं काय बरं वाईट झालं किंवा मला जर काय लागलं वगैरे किंवा कोणाला काय लागलं, तर त्याच्याकडे तेवढी म्हणजे गावच्या ठिकाणी तर बेसिकली हा फॅक्टर आहे की त्याच्याकडे तेवढी म्हणजे फायनान्शियल तर स्ट्रॉंग नसेल किंवा काय नसेल गोष्टी, मग त्याला मदत वगैरे करावी लागते. मग त्या गोष्टी का घडतात त्याचा बेस समजून घ्या. जर एखादा मलेरिया जर एखादा होत असेल तर हम्म, रस्त्यावरती पडलेला खड्डा आहे, त्याच्या घराच्या समोर कचरा घे काय, तर सासूनच होत आहे ना. किंवा अशुद्ध पाणी पिल्यानंतर त्याला जे हे रोगप्रतिकारक शक्ती जी त्याची कमी होते वगैरे, या सर्व गोष्टी नव्हत्या. मग त्याच्यावरती काम करूयात ना, जेणेकरून ते सर्वांचंच वाचेल. होणारा हम्म, जो त्रास आहे ना, ती सायकल कंप्लीट करण्यापेक्षा त्याच्या अगोदरच काम होतील ना. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आपण असं बोलू शकतो. हम्म. ते नंतर करण्यापेक्षा कुठं हॉस्पिटलमध्ये कोण कुठला, आणि खूप आता हल्ली काय झालंय, आपण ह्या मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, जवळची हे आहेत आणि बाहेरून येणारे लोक गर्दी वर्दी, तर त्या सिस्टमवरती खूप ताण आलेला आहे ऍक्च्युली. मग हा ते हा. एज्युकेशन असू दे किंवा मेडिकल असू दे, जर तो बघितला ना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या गोष्टी, आणि ते तिथे देखील म्हणजे जॅकपॉट बोल किंवा एक व्हीआयपी सारखं ते लावायला लागतं, अशी परिस्थिती हम्म, आताच्या केसेसमध्ये आहे. हम्म. असो, तर आपलं कारण की टाइम देखील कमी आहे, 11:19 झालेत बरोबर ना, 11 मिनिटं आहेत. हम्म. आणि महत्वाची गोष्ट, आपला जो पॉडकास्ट आहे तो रस्त्यावरती आहे. तर बर. कोकणासाठी का रस्ता महत्वाचा आहे त्याच्यावरती आपण मूळ मुद्द्यावरती येऊयात. नंतर पण आपल्या होत राहतील गोष्ट. ऍक्च्युली मी तुझ्याबद्दल बोलला होता तेवढं देखील कमी, आपली जी बॉन्डिंग बोला किंवा हम्म. कमी टाइम पिरियड मध्ये पण आपण थेट बोलतो, हे महत्वाचं हा, आहे की तेच आहे हा ना. तुला देखील काहीतरी समाजाचं काहीतरी देणं आहे, म्हणून तू आता देखील तुझा वेळ देऊन आहेस, तर त्याबद्दल पहिलं तुझं देखील आभार मी मानतोय. अरे नाही, मला तर नाही आवडतं. नाही, मी मला मला म्हणजे लोकांची मी स्टोरी
आणि लोकांचं काही असेल तर मला तर आवडतं की आपण त्याच्यावर बोलावं, शिकावं त्या गोष्टीला. कारण की मी तुला त्या दिवशीवर म्हणलेलो, हा गुण माझ्यात नाहीये. हम्म. मी तुला सगळ्यात बोललेलो की भाई हे सगळ्यात दॅट इज रिअली हार्ड अँड अप्रिशिएट करतो, कारण की माझ्यात ते हिंमत नाहीये नाही खरं. की मी असं स्टँड घेऊ शकेन. मी तुला त्या दिवशी नाही, बोललेलो. तो स्टँड म्हणजे काय म्हणजे तुला या सर्व गोष्टींना आतून येतात रे. म्हणजे काय म्हणते काय, हा हा हा, तू ऑब्व्हियसली. ज्या केसमध्ये जातोय ना, तू तिथेच जर सोडवत नाहीस ना, तर तुझ्या त्या ह्याचा काय उपयोग आहे. हम्म सर्व तू त्याच्या म्हणजे तू आता काही लोक आहेत ना असे, बघितलं मी डायरेक्ट बोलतो, म्हणजे स्पष्ट आहे म्हणून मी स्पष्टच बोलणार आहोत तो बोलतो. काही लोक काय करतात, करप्शन करतात, चांगला रस्ता बिस्ता, आणि मग त्याच्यानंतर मंदिर बांधतात, देवोशन, त्याच्यानंतर दान धर्म करतात कुठेतरी चांगल्या ठिकाणी किंवा ह्याला खायला गेलं, पण तो त्याच्यामध्ये करप्ट केलेला पैसा तुम्ही ओतताय कुठं, त्या ठिकाणी. आणि जे बेसिक प्रश्न आहेत ते तसेच राहतात. आज हम्म इंडियामध्ये जर तू म्हणजे अभ्यास करतोय ना, तर प्रत्येक गावामध्ये एक रस्ता नवीन होतोय, नवीन टॉयलेट बाथरूम वॉट एव्हर जे काय असेल ते पुढच्या 2 वर्षात पुन्हा त्याच्यावरती पैसा, परत ती पाईपलाईन, पुन्हा रस्ता, पुन्हा पाईपलाईन, त्याच्यावरती गटर, पुन्हा खराब रस्ता. ह्याच गोष्टींना लोकांचा टॅक्सचा पैसा, लोकांच्या मेहनतीचा पैसा, म्हणजे तो पूर्ण त्याच्यावरती वेस्ट चाललाय आणि त्याच्यावरती कंट्रोल नाही किंवा ती एक मानसिकता नाहीये. ती मानसिकता हम्म तयार होण्यासाठी आपल्यासारख्या युथनी येणं गरजेचं आहे, आणि याची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. तू माझ्या हम्म व्हिडिओमध्ये कधी पण बघशील, रील किंवा काय टाकतो ना, मला मला याच्यातून काय, मला बाकी इतर लोकांना पण सांगतोय की हा रस्ता चालत वगैरे इतरच्या गोष्टी आहेत, मला याच्यातनं काय पैसे कमवायचे नाही आहेत की मला त्याच्यावरती रील बघून, की मी कधीच नाही बोलणार तुम्हाला की माझी स्टोरी लाईक करा, कमेंट करा, काय करा. माझा एकच फंडा आहे की ती जी स्टोरी, की माझे जे फॉलोअर्स असतील, माझे 4 मित्र असतील ना, माझे मुठभर मावळे असतील तर झालं, पण ते जातीवंत पाहिजे. जर एखादा विषय जर मी टाकतोय, एखादा जर पोर्टवर टाकतोय, तो कन्सर्न लोकांनी टॅग केलं पाहिजे. कन्सर्न म्हणजे कोण, NHA असेल किंवा PWD असेल, मॉर्थ असेल, व्हॉट एव्हर, जे काय त्याच्या कन्सर्नच्या आहेत ना, त्या लोकांना आपण टॅग करत गेलो तर. सागर, एक कॉमन रूल आहे, एका माणसाने तुझ्याकडे 1 रुपया मागितला, तू त्याला किंवा एक रिक्वेस्ट हाय पाठवला तर करणार नाहीस, पण तुला जर 100 मेसेजेस आले इंस्टाग्रामला हम्म आणि सेम सब्जेक्टचे, तर तू हम्म. थोडासा तरी विचार करशील काय तरी सब्जेक्ट आहे. त्याच सब्जेक्टचा मेसेज जर तुला व्हॉट्सअपने आला, त्याचाच जर SMS ने आला, तर तू पण हडबडून जाशील की भाई हा विषय काहीतरी मोठा आहे. एक हम्म. माणूस म्हणून विचार कर, मी 100 नाही बोललो नाही, तर अरे भाई मी त्यामध्ये तर आता, हा मला माहिती आहे हा ऑफिसर आहे. आणि आता माझ्या एरियात जे माझा बँड्राचा एरिया आहे त्यातून जर मला मेसेज आला, इन्स्टा तर हा सोडून दे, इन्स्टावर येत हा नाही काही, पण हा ट्विटरवर येतो, हा. डायरेक्ट आमच्या IS ला येतो या आमच्या डिव्हिजनला येतो, या बरोबर मला आहे. डायरेक्टली डिव्हिजन व्हॉट्सअपवर येईल, कोण तुझ्यासारखंच कोणी असेल, हम्म. अवेअर माणूस असेल, या काफी प्रकारचे लोक आहेत ह्या फील्डमध्ये. पण सगळे तुला सांगू, मी एवढा आता 3 वर्ष झालेत, मेजॉरिटी लोक फसवणार आहेत. मेजॉरिटी हम्म. मेजॉरिटी हम्म. लोक फसवणार, आणि क्वचित आहेत जे रिअल काम करायला. नाहीतर हर एक माणूस त्यासाठीच बसलाय आणि त्याचा फंडा तोच आहे. आणि ऑफिसरची नजर पण तीच असते की ह्याला काय पाहिजे. बरोबर आहे. हे एक काबर की काय होऊन जातं आता, माहिती आहे, याला काहीतरी आहे ना, काहीतरी काढायला आलंय, या कोणाला तरी दाबायला आलंय, या कोणाच्या तरी घुसायला आलंय. खबर की मग ते RTI पण त्याला तसं युज केला जातो, RTIचा. आणि RTI हम्म. काय, एक इन्फॉर्मेशन आहे दुसऱ्याची, हम्म. तर माझी तर हम्म. नाहीये. आय एम बरोबर. जस्ट कीपर तिथे, बरोबर. फॅक्ट्स कीपर आहे मी. आणि ठीक आहे, माझा ज्युनियर असेल या मी असेल, जे पण आहे, आता हिअरिंग घेतो आपण, सगळं घेतो, पण ते एक ऑफिसरच्या मनात ते होतं की यार ह्याला काय पाहिजे. पण हे होत नाही की खरंच जे काम करायचे आहेत ना, त्याच्यामध्ये खूप म्हणजे अडथळा आहे, हा. सिस्टमॅटिकलीच अडथळा आहे, म्हणजे आता आहे. आणि तो सागर मान्य करतो मी की आहे. सागर सागर तू ऍज अ ऑफिसर बोललास, मला ही चांगली गोष्ट वाटली, आणि तो फॅक्ट मी ना समजवू शकतोय, पण तो मी आता नाही समजवणार. कारण की मला ना माझा पुढचा जो प्रवास आहे ना, मी मी कोणता पार्ट नाही ठेवलेला आहे, कोणता असं हे नाही ठेवलाय जो रोडच्या रिलेटेड लोक आहेत ना, किंवा कशाच्या ज्या ज्या पॉईंटच्या रिलेटेड आहे, मी संबंधित कन्सर्न सर्वांना भेटलोय, सर्वांचं मनोगत ऐकलंय. ठीक आहे, आणि मी स्पष्ट चर्चा केल्यात प्रत्येकांसोबत. ठीक आहे, क्लिअर कट कसं काय काय नाही म्हणून, तर मी माझा तेवढा वेळ दिलेला आहे त्या गोष्टीसाठी. हा एका फक्त मुंबई गोवा हायवेचा प्रश्न नाही घेऊन चाललोय मी, पूर्ण बऱ्याच साऱ्या गोष्टींचा प्रश्न आहे. सो त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, आणि ते बोलायला खूप थोडं अजून मोठं आहे. आणि पूर्ण सर्वे झाल्यानंतर मग आपण त्याच्यावरती देखील एकदा चर्चा करू. ठीक आहे,
करू ना पक्का. तुर्तास, कारण की ना सर्व पार्ट, आता तू तुझा पार्ट सांगितलास ऍज अ म्हणजे ऑफिसर किंवा काय म्हणून, पॉलिटिशियनचा अलग आहे, कार्यकर्त्याचा अलग आहे, त्याच्यानंतर तिथल्या नागरिकाचा अलग आहे, ऍक्टिव्हिस्टचा अलग आहे. ऍक्टिव्हिस्ट मध्ये पण दोन दोन चार चार प्रकारचे ऍक्टिव्हिस्ट आहेत, संस्थांचा अलग आहे, इतर नाही गोष्टींचा नाही अलग आहे, आहे. हे तर हा मी तर मान्य ते करतो, हे हर ते ते एकाचा तो गेमच तो वेगळा तो आहे. तो आणि तो जो आहे ना ते येतं. आज एवढ्या वर्ष तू जसं तू 2-4 वर्षात शिकला, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आज मी एवढ्या गोष्टी एवढ्या वर्ष या फील्डमध्ये काम करतोय आणि कशा पद्धतीची लोक आहेत, काय आहेत ना, ते सर्व मला. आणि हर एक फील्ड मध्ये राहणार आहे, हर एक आणि जागी आणि अलग आणि अलग लोक आणि आहेत. आपण दोष देऊ शकत नाही फक्त सिस्टमला, फक्त अधिकाऱ्यांना. आपण जर द्यायचं असेल म्हणून काय बोलतो, कुठल्या गोष्टीला जर सुरुवात करायची असेल ते स्वतःपासून. एक मला एक विचारायचं बरे, असं तू जेव्हा खुर्चीमध्ये किंवा चेंबरमध्ये बसलेला असेल तेव्हा तू ऑफिसर आहे, पण तू जेव्हा बाहेर येतोस तेव्हा तू यू आर ऑल्सो कॉमन मॅन. मग ठीक काय आहे. जर सवाल. जर तुमच्या रस्त्यावरती समोरच्या रस्त्यावरती जर तू जर आवाज किंवा जर काही गोष्ट केले नसेल प्रॉपर, तर कदाचित त्याच्यातनं तुझा अपघात होऊ शकतो, तोही मरू शकतोय कोणाच्या ना कोणाच्या चुकीमुळे. कालचीच गोष्ट, मी फोटो टाकला, व्हिडिओ टाकला, काहीतरी एक कमी होती गोष्ट आणि त्याच्याने अपघात घडला. बरं, पाठी जर कोण असता तर कदाचित काय झालं असतं. असो, एनिवेज, स्पेशली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या गोष्टी चालू आहे ना, हे कशासाठी करतो, हा एवढा मोठा नाही, हे डिस्टन्स. रोड सत्याग्रह जे तू हा, 9 ऑगस्टला स्टार्ट केलं, त्याच्यावरती ह्याचं येऊयात आपण. काय इम्पॉर्टन्स आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि हाच का निवडलाय, NH66च का, हा, त्याचं कारण तुला मी उत्तर देतो. हे ठीक सांग आहे. मला. बेसिकली मी ज्या ह्याच्यामध्ये राहतोय, तो कासू एरिया आहे, पेन तालुका. त्याला आम्हाला यायला जायला कमी, म्हणजे बेसिकली तो ट्रेन आणि एक महामार्ग म्हणजे रस्ताच, म्हणजे घरात बाहेर पडलं की काय कॉन्टॅक्ट, कशाशी कनेक्शन येईल आमचं, तर रस्त्यासोबत. ठीक आहे. त्याच रस्त्याने आम्हाला कॉलेजला ये जा करणं किंवा इतर ठिकाणी जाणं असं असायचं. तर हे कॉलेजला असल्यापासून तो रस्ता बनतोय. बोलू ना पुढे, आहे ना बोल वेळ? ना, हा. बोल. अरे आहे, वेळ आहे. हा, तर बेसिकली तो रस्ता बनतोय, ह्या सर्व गोष्टी मी बघत राहायचो. बघत असताना मग कुठं काय पडलेलं असायचं, तेव्हा तेव्हा देखील मला ते कॉलेजपासून, मला खूप अगोदरपासून एक जन्मदात ते आहे, देवा कृपेने दिलं. तर कुठं काय पडलेलं असेल आधी मध्ये, तर ते देखील साईडला म्हणजे बाजूला करणं, त्याच्याने ऍक्सिडेंट होईल. त्याच्यानंतर कुठे खड्डा असेल तर तो स्वतः पण भरणं, ह्या अशा सर्व गोष्टी मी करत राहायचो. त्याच्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यांना पण सांगायचो, असं त्या केसमध्ये करायचो. त्याच्यानंतर मग तेव्हा तर माझ्याकडे बाईक पण नव्हती अक्षरशः, पण जसं की आता थांबलो कुठं मध्ये, गाडी थांबली वगैरे, तर त्या गोष्टी माझ्याकडून व्हायच्या. त्याच्यानंतर कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाला समजलं तर आत्मीयतेने जायचो, कारण की ह्या रोडवरती बरेच ऍक्सिडेंट व्हायचे. हम्म. आणि अक्षरशः लोकांची मदत करताना पण त्याच्या पाठीमागचा रिझन काय, तर ते खड्डे आहेत. काय ऍक्सिडेंट झाला, खड्डा, कुठला खड्डा किंवा काय सेफ्टी वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी मी बघत जायचो रे. आणि मग ते मनाला वाटतंय कुठेतरी चुकतंय आणि कुठेतरी बदल झाला पाहिजे. उद्या त्या खड्ड्यात जर आपल्यापैकी जर कोण गेला, ठीक आहे, किंवा आपल्या जवळचा कोण गेला, तर ते किती वाईट होईल. तर हम्म. त्याच्यावरती आपण काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय. त्याच उद्दिष्टाने मग मी काय करायचो, खड्डे भरून पण झाले, पण ते माझे, सी, माझ्याकडे कुठला फंड नाही किंवा कुठलं, शेवटी सर्वांचं सोंग करता, तर पैशाचं सोंग करता येत नाहीये. ठीक आहे. तर मी त्या गोष्टी जेवढं शक्य होतं तेवढं करायचो. पण मग मला विचार पडायचा की कन्सर्न का नाही काम करत आहे. ठीक आहे. सो बिईंग अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, तेव्हा मला थोडस अजून आयडिया लागली की ईमेल, ट्विट, इन्स्टा, हे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा खूप वापर कसा वापर करू करायला लागलो. शकतो. हा, जीपीएस लोकेशन जिओ टॅगिंगचे फोटोज मी त्या केसमध्ये त्यांना तेव्हा टॅग करायचो, पाठवायचो. मग ती कामं 24 तासात, कधी 48 तासात, कधी 72 तासामध्ये अशी कामं व्हायची. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की जेवढं फोटो किंवा काय टाकेन ना मी, तेवढंच कामं होतात. समजलं काय? की आता फॉर एक्झाम्पल तू बँड्राला जायचं, बँड्रा ईस्टला जर तू फोटो टाकलास, पण वेस्टला पण खड्डे आहेत, पण तो ईस्टचाच टाकलाय ना, मग ईस्टचाच भरणार, वेस्टचा भरणार नाही, अशी मानसिकता याच्यामध्ये आहे लोकांची, त्या करणाऱ्या कन्सर्न ऑथॉरिटीची पण. नाही, आता हे आहे, ते आहे ऍक्च्युली. तर मग माझ्याकडचं पण तुला एक एक्झाम्पल सांगतो की काय होतं, की एवढं काम आहे, एवढं काम आहे की जे तू ऍप्लिकेशन द्यायची, एक तर मला माहित पण नाहीये, समज 10 गोष्टी आहेत, माहित पण नाहीये की आता माझ्याकडेच आहे मेजॉरिटी भांडरातला एरिया, आणि मला तू MLA फोन करू शकतो, सोसायटीतला सेक्रेटरी फोन करू शकतो, बरोबर, कॉन्ट्रॅक्टर फोन करू शकतो, या लोकल लोकांनी माझा ट्रॅक डाऊन केलं आणि ऑफिसला येऊ शकतात. मग आता ह्याच्यात रोज किती प्रॉब्लेम होत असतील,
हो. 7 लेआउट आहेत आणि 1 डेप्युटी आहे आणि 1 एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्याकडे 27 लेआउट आहेत. आता म्हणजे काय होतं की एवढं पॉप्युलेशन आहे आणि त्याच्या मागे ऑफिसर पण कमी आहेत. खरी गोष्ट आहे, आणि हे आता फॅक्ट आहे. जेवढे तू मला समज कंप्लेन दिलं त्याला ऍक्ट करायला, समज आज आज बघ, आज एक कंप्लेन दिली तू मला, समज मी तिथला कन्सर्न ऑफिसर आहे, तू मला कंप्लेन दिली, 16 तासात पण करतोय. आता हे म्हणजे मला वाटतं की 16 तासात पण करतोय. नाहीतर इथे बँड्रा सारख्या एरियामध्ये तर ढिगार आहे, त्यात ढिगार आहे, क्योंकि डेन्स पॉप्युलेटेड, खूप पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन बरोबर तर इथे म्हणजे काय बोलायचंच नाही. बरोबर. दिवसाला एवढा एक डेप्युटीला टपाल येतोय हम्म. आणि हा एक डेप्युटीचा असे 5 डेप्युटी आहेत आणि एक्झिक्युटिव्ह तर किती म्हणजे मोठी गोष्ट झाली ती. तर म्हणजे किती तो त्याला म्हणजे मी पण शॉक होऊन जातो की यार म्हणजे दुसरीकडे नाहीये एवढा. कुर्ला आहे पण लिमिटेड आहे, पण काही एरिया डेन्स असतात. आता बँड्रा खूपच डेन्स एरिया आहे, कारण की आपला बीकेसीचा एरिया आहे तो. तर मग कसं होऊन बरोबर. जातं की कसं ऍक्ट कसं करणार आपण. हा किती मोठा प्रश्न आहे की हा ठीक आहे कंप्लेंट दिली, आता ऍक्ट कसं करायचं. प्रायोरिटी कशी सेट करायची शेवटी बघतो आणि तुमचा. त्याच्यावरून वरचे आहेत जे तुला हे कर म्हणणार, नाही नाही हे कर, आता मी सांगितलं हे कर. हा हा हा. मग आता तो पहिले हे आपल्यावर एक करायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होईल. पहिले पहिले हे करायचं. तर त्याच्यासाठी ना मला असं वाटतं ना सागर, कसं झालंय माहितीये का हल्ली, मी अगेन बोलतोय सिस्टमचा पार्ट आहे. ठीक हम्म, आहे. मी सिस्टम वरती पण बोलेन कारण की मी माझा जवळून अभ्यास झालेला आहे हम्म, त्याच्याबद्दलचा. ठीक आहे. आता जे तुमचे लिमिटेशन्स किंवा काय ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये पण त्याला पण विंग्स आहेत डिफरंट डिफरंट. तर हम्म. ते जास्त डीप मध्ये बोलणं जाणं सध्या तरी मला तरी ठीक नाही वाटत आहे. हा नाही बरोबर ठीक आहे. नाहीच आहे. हा हा. कारण की अजून आपण कसं जास्त हे नाही आणि मग ते बोलणं त्याच्यापेक्षा आपण याच्यावरती नक्कीच बोलूयात की हा प्रॉब्लेम म्हणजे सॉर्ट आउट कसं करायचं. तर तुम्हाला देखील चॅलेंजिंग आहे, जसं तो बोलला की जे ना बोगस लोक, काही लोक आरटीआय बोला किंवा इतर हा गोष्टी मागत अरे बसतात भाई, झेरॉक्स. आता मी हे लाईव्ह वर बोलणार आहे, पण मी हे टाकणार नाहीये. जेव्हा मी ना युट्यूब वर टाकेन ना, मी हे ना कट करणार आहे. नाही पण तू कट. भाई बोगसचं तर नेक्स्ट लेवल आहे, मला म्हणजे मला त्या धंदा आहे. शी एक मिनिट, त्या धंदा बोल किंवा त्याला महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली फितुरी आहे. लक्षात आलं काय. हे तेच लोक आहेत की म्हणजे ते चांगल्यापणाचं आव आणून ना पूर्ण वाट लावून टाकतात. हम्म, समजला की आपल्याच ह्याच्या गोष्टीची तिथं जिथं खायचं ना तिथंच हे करायचं नाही, अशी हम्म, परिस्थिती आपली लोक आहेत काही. ठीक आहे. पण त्याच्याने समाजाला जर आपण पूर्ण दोष देतोय तर कुठेतरी चुकतोय आणि कुठेतरी थांबला पाहिजे. ठीक आहे. हम्म, तर या अशा लोकांचं काय कसं करायचं ना ते देखील पर्दाफाश होतोय. आता जनरेशन मध्ये काय झालं म्हणजे काय, फोन मोबाईल आल्या कारणास्तव थोड्या गोष्टी समजत चालल्यात लोकांना. ठीक आहे. तर ते खूप वास्ट होऊन जाईल येऊ दे. आणि एनिवेज आपण त्या मुंबई गोवा महामार्गाच्या टॉपिकवर गेलो, का करायला लागलो, मी कशासाठी करायला लागलो. हम्म, तर रायगडवरती करत असताना रायगडमध्ये देखील अपघात वगैरे होत होते. त्याचसोबत मी एकतर एका ट्रकवाल्याला कमरेला बांधून, टॉवेलनी बांधून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलोय. ही अशी परिस्थिती आहे भाई रस्त्यावरती. आत्ताची केस. ठीक आहे. 1/1/2024 ची गोष्ट. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी केल्यात. आंदोलन उपोषण करून पण गोष्टी होत नाही. करायचं काय, किती फोटो काढणार, जेवढे फोटो काढणार तेवढा काढणार, तर पण त्याच्या पुढचा कोण करतच नाहीये. मग याला मला कुठेतरी सोल्युशन हवाय. आणि हम्म. मला आयुष्यभर काय हे खड्डे दाखवायचे, फोटो काढायचे किंवा आता तू मला मी पहिल्यांदा पॉडकास्ट करतोय. ठीक आहे. टू बी ऑनेस्ट. तर एक नाही, मस्त गोष्ट होतं. बोलायची म्हणजे हा. पहिल्यांदा करता वाटत नाही. नाही नाही नाही, मी चांगला वक्ता आहे. मी आंदोलन वगैरे करतो ना भाई, एक एक दीड दीड हा दिवस सर्व ऑफिसरला खाली बसून ठेवतोय भाई. म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगत आहे, पण विषय अधिवेशनापर्यंत पोहोचवण्याचे काम त्या ठिकाणी बसून, जमिनीवरती बसून, कोणाला खुर्ची नाही कोण नाही, सर्व या खाली आपले भारतीय बैठक बसायचं, अशा गोष्टी करतोय. असो. ते आतून येतं जेव्हा तू करत जाशील ना काम, तर ते ऑटोमॅटिक होऊन जातं. राईट. हा. तर तेवढ्या पुरतं लिमिटेड नव्हतं, हे काम करत गेलो. त्याच्यानंतर मग मला आणखीन गोष्टीचं हे मिळालं कधी माहितीये का, जेव्हा मी हे काम करत असताना ना माझं कंटिन्युअस येणं जाणं, कंटिन्यू कम्युनिकेशन वगैरे व्हायचं. आणि माझा कोणताही पक्ष नाही, कुठलीही संघटना नाही. मला स्पेशल नॉमिनी मिळाला ह्याच्यासाठी, जीवनदूत पुरस्कार मला रायगड पोलिसांकडून दिला. ठीक आहे. हो. पूर्ण रायगड डिस्ट्रिक्ट मधून. हा. जो मिनिस्टरांच्या हस्ते मिळाला मला, आमदार एमएलए, आणि त्याच्यानंतर रायगडचे कलेक्टर, त्याच्यानंतर सीईओ,
ठीक आहे, एसपी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, आणि असे सर्व गॅजेटेड ऑफिसरांच्या सामने मला मला बाकीचे जेवढे होते ना तिथं ग्रुपमध्ये त्या सर्वांची एनजीओ बोला किंवा काहीतरी ग्रुप वगैरे त्याचं फक्त तिथं एकटाच मी असा होतो की तो मला सिंगलला तो जीवनज्योत पुरस्कार त्या लोकांनी म्हणजे त्या केसमध्ये तो मला प्रदान केला. ठीक आहे, म्हणजे हा चांगला मुलगा काम करतोय म्हणून. म्हणजे अक्षरशः रात्री वित्री पण आहेत ना गोष्टी, छोटी गोष्ट आहे. म्हणजे तू कधी मराठी मूवी बघ, ह्याला गाड त्याला गाड, जर बोर्ड जरी बदलला डायव्हर्जनचं नाव जरी, तर ते खूप इम्पॅक्ट पडतं. गाडी इथं इकडे सरळ रस्त्याने जाणे ती इकडे घुसते. त्या गोष्टी आपण केलेल्या अरे आहेत आणि खूप जागी चुकीचे बोर्ड आहेत. आणि ते त्यांना दिसण्यात आलं. ठीक आहे, पण एवढे वर्षांची मेहनत केल्यानंतर त्याने कुठेतरी रिकग्नाइज केला आणि आता मला कळतंय बाई की जसं काम करतो त्याच्यानंतर चला ठीक आहे, त्या केसमध्ये एवढ्या वर्ष हायवे बनत नव्हता, पण आता विंडर कॉन्ट्रॅक्टर आले, पण ते चांगल्या काम रस्त्यामध्ये पण खड्डे आहेत आणि ते भरत नाही, त्याच्याने लोकांचे जीव जातात आणि हे मनाला वेदनादायी आहे. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. तर मी फोटो टाकाडून गेल्या वर्षी मी बाईकने सर्वे केला होता बाई, पलसपे टू पलसपे टू इंदापूर आणि इंदापूर टू. तर मला ना तर खूप त्रास झाला आणि त्या सीएम आले होते ना एकनाथ शिंदेचे, त्यांच्यापर्यंत पण मी दिला होता. इव्हन सह्याद्री अतिथीगृहावरती पण बैठक लागत होती, त्याचं पण पत्र गेलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्यांना फील्डवरती यायला लागलं आणि त्यांच्यासाठी पण आपलाच रिपोर्ट आपलाच डेटा, कारण की फील्डवरती जाणारेच जे आत्मीयतेने जो काम करेल ना माणूस. म्हणजे मला एका शिक्षकाकडून ऐकलं मी, एका प्रिन्सिपलकडून, प्रेमाने 10 कामं होतात, अधिकाराने एकच काम होतं. तर अशा पद्धतीने मग ती कामं व्हायची प्रेमाने सांगून सांगून, पण किती एवढी कामं वाढायला की ती हरेक ठिकाणी, म्हणजे पुढच्या गावात गेला तिकडे खड्डा, त्याच्यानंतर तिकडे खड्डा. आणि सोशल मीडियावर टाकल्यानंतर लोक तुमच्याकडनं एक्सपेक्ट करणार, पण लोक त्याच्यासाठी स्वतः मदत कधीच नाही घेणार. आज मी तुला विचारतो, उद्या तुला कोण विचारायला येणार नाहीये बाबा काय. मग तर तुम्हाला पण काय खटकणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेवणाचं ताट वाढलेलं आहे, जेवण वाढायचं आहे पंक्तीमध्ये, आणि एकटाच मी बोलला ना मला गुलाबजामुन पण दे, भाजी पण दे, राईस पण दे, तो तू देणार आहेस का. पण त्याच ठिकाणी जर दुसरा कोण असेल मागते बाबा, नाही त्याला पण थोडस दुसरी भाजी दे म्हणून, म्हणजे इक्वल डिवाइड होईल ना. म्हणजे हा जर पेन पण जर एका जर घेतला ना आपल्या शिक्षण वाईज बोला किंवा कशा वाईज जर असे युथने, तर प्रश्न सुटतील यार. कन्सर्नला पाठवून कन्सर्नला गोष्टी करून, नसेल समजत तर या आपल्याकडं. ठीक आहे, असं करून आपण, मी त्यांना ट्रेनिंग द्यायचं पण काम करतो असो. पण यांच्या त्यांच्या पाठी पण धावलो की बाबा हा करेल, ती एनजीओ करेल, ती संघटना करेल, पण साले बघितल्यानंतर कळालं मी स्पष्ट आहे म्हणून मी बोलतो. वेगळंच आहे ना, काय लेणं देणं सीनच नाहीये. वेगळं आहे ना ठीक आहे, त्यांचं. हा सीन अलग आहे भाई प्रत्येकाचे. आणि चैतन्य एकटा काच होता त्याचं कारणच असं आहे, कारण की बाई मला विश्वासघात पटत नाही. ठीक आहे, कारण की या ज्या केस आहेत ना, मी जो 48 आवर्स बोललो ना तुला, खूप मोठं पेन मी सहन केलेलं आहे आणि करतोय. पण त्याच्यातनं शिकलो असंच की शिक्षणाचा वापर करून आपल्याला एवढंच काम करायचं की हे काम करत असताना आपण कुठल्या गोष्टीमध्ये संविधानात्मक मार्गाने किंवा इतर कोणाच्या गोष्टीमुळे मी अडकणार नाही याची काळजी मला घेणं ऑब्व्हियसली ते गरजेची तर आहे. बरोबर आहे ना. आजपर्यंत मी कामं केलीत एवढी, एकी केस नावाचा प्रकार माझ्यावरती नाहीये ना. माझ्या कुठल्या जो कोण मला सहकार्याला आला त्या केसमध्ये त्या लोकांचे मी प्राऊडली सांगतो. नाही, केस होणारच कारण नाही. कारण की जोपर्यंत तू सही आहेस ना, जोपर्यंत कॉन्शियन्स क्लिअर आहे, आपण हेल्प नाहीच होणार. आता माझ्याकडे ढिगारा पडलाय रोजचा केसचा, पण ते हमेशा काही ना काही कोण ना कोण गलत केलंय तेव्हाच होतं ते. तोपर्यंत सगळं सही मला करतो. तुला गलत नाहीये सागर भाई, हा फक्त तू एक पार्ट बोलतोस, पण ब्लॅक अँड व्हाईट पण त्याचे दुसरं पण पार्ट आहे. ठीक ते आहे, तर आहेच. की काही लोकांचं तू अस्तित्व जेव्हा मिटवतोय ना, आता बघ तुझा माझा सातत्य आहे रे कामामध्ये. ठीक आहे, तर तुझ्यासारखा मग तू का आता माझा पॉडकास्ट तर काहीतरी अलग आहे किंवा मी काहीतरी हे आहे म्हणून आपण आता या केसमध्ये आपण याच्यावरती स्टडी करतोय ना. तर हे लोकांचं जेव्हा होतं ना, म्हणून तू पण करत ना, पण हा करतोय आणि त्याच्याने प्रश्न सुटतात. ठीक आहे, तर जेव्हा तुझ्या नावाचं येतं, आता तुझ्या ऑफिस कोणाचे आहे, तुझ्याच नाही कोणाचे आहे, जे कोण आपले व्ह्युअर्स असतील त्यांच्या पण आपण त्यांना बघूयात, जे कोण आपले बघतात, की त्यांच्या याच्यामध्ये जरी ऑफिस पॉलिटिक्स बोल किंवा तू अरे तोच का चांगला काम करतो, सागरच का काम करतो चांगला, चैतन्य का नाही, सर्व तुझ्याकडेच काय येतात, कारण की तुझ्याकडे काहीतरी क्वालिटी आहे म्हणून ना. मग ते कुठेतरी फील येतं, मग त्यांना मग ते वाईट काहीतरी, तुझ्या चांगल्या कामासाठी कोण चांगलं नाही बोलणार, वाईट काम. समजलं. म्हणजे तू 100 कामं चांगली, एक काम जर वाईट झालं ना तर लोक तुला त्याच्यावर दिसणार. असं या अशा सर्व गोष्टी आहेत. तर बेसिकली रस्ता चालत जायचं का सुरू केलं, जीपीएस लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा, कारण की मला पण माझं फ्युचर आहे, मला पण काहीतरी माझे गोल्स आहेत, मला देखील काहीतरी काम करणं आहे. आणि रोज मला खड्डा काढणं, त्याचा फोटो काढला तर तो 2 दिवस पाठवणं, रील बनवणं, काय मला दिस इज नॉट माय अर्निंग सोर्स बोल किंवा काय बोल, याच्याने मला मजा नाही.
हा, की माझं काहीतरी मी समाजाप्रती लेणं जायचं, पण हे कधीपर्यंत करणार? मी स्वतःला त्या दिवशी मी प्रश्न विचारला, हे कधीपर्यंत करणार? कुठेतरी थांबलं पाहिजे. सो मी स्टँड घेतला. आणि बरं, का रखडलाय मुंबई गोवा हायवे? जेव्हा मी या गोष्टी ऍक्सिडेंटचा बोलत होतो, ते आज होते, उद्या होते. आता रात्री ऍक्सिडेंट झाला, तो मी तिकडनं येत होतो म्हणून मला कळालं. आता अदरवाईज माहितीच नाही. असे तर किती नाहीच ऍक्सिडेंट कळलं. झाले असेल. मित्र, मी आरटीआयचा वापर याच्यासाठी केला, मी इन्फॉर्मेशन काढली. आता हे सर्व बघू शकतोस तू. हम्म. रत्नागिरी रायगडची आहे. रायगडचा आकडा वाच, म्हणजे दिसतात की नाही मला आयडिया, आकडे कळत नाही मला, किंवा उलटे दिसतील, पण मी सांगतो तुला. हा. ठीक आहे. हा आरटीआयच्या मध्ये 2012ला फेटल अपघात किती झाले दाखल? 619. आणि ओके. त्याच्यामध्ये मयत किती लोक झाले? 124 एका वर्षामध्ये. कुठून ते कुठलं? फक्त रायगड डिस्ट्रिक्ट मधला आकडा. आता क्रमवारी आकडेवारी ऐक, आणि मग मला सांग, ही लोक मृत्यूमुखी पडलेत, लोक मेलेत, लोकांनी जीव गमावलाय. 124, 122, 93, 99, 68 क्रमवारी वाचतोय. 73, 97, 67, 68, 47, 58, 74, 71, 18, म्हणजे एप्रिल 25 पर्यंतचा मला 18चा आकडा. आता कदाचित वाढला देखील असेल. मग ही आकडेवारी जर तू कॅल्क्युलेट केलीस 12 वर्षाची, तर 12 वर्ष. 1081. 12 वर्ष. मग 12 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये एवढे लोक गेले. 12 वर्षामध्ये जवळपास 1081 फक्त रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये ऑन रेकॉर्ड केलेले आहेत. ऑन ऑन रेकॉर्ड. रेकॉर्ड. ठीक आहे. आता कित्येक लोक, आणि दुसरी गोष्ट, आता ठीक आहे, हा झाला रायगडचा डेटा. हा आला रत्नागिरीचा, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. कारण की हा जो मुंबई गोवा हायवे आहे ना, महाराष्ट्राच्या याच्यामधून पलस्पे पासून तो सुरू होतो, तिकडनं तो झारा पात्रादेवीपर्यंत जातोय. रत्नागिरीचा आयडिया, रत्नागिरीचा डेटा, कशेडी, चिपळूण, हातकांबा या केसमध्ये देखील किती लोक मृत्युमुखी पडलेत याचा काउंट जरी काढलास, 27, 47, 68 असं यांनी 3 सेक्शन मध्ये केलंय. पण यांचा पण ऑलमोस्ट तसाच होता. 122, 124, 109, याच्यामध्ये 958 लोक 12 वर्षामध्ये मृत्युमुखी 1000 पडलेत. तर राऊंड फिगरला जातो. बरोबर आहे. राऊंड फिगर 1000. ठीक आहे. इतर ठिकाणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यामध्ये अलग. तर त्यानंतर खारपाड्यापासून पुढे पलस्पे अलग आहे, तिथं त्याच्यामध्ये पण 56 लोक मेलेले आहेत. जो काय आता कर्नाला बर्ड सेंच्युरी वगैरे माहिती ना तुला, तो नवी मुंबई सेक्शन मध्ये येतो ऍक्च्युअली, पोलीस ज्युरिडिक्शन मध्ये. मग एवढी लोक मेलेत. तर भाई, मी मे मध्ये जेव्हा एक्झाम काम करत होतो, थोडंसं स्टडी करत होतो, तेव्हा आम्ही बोललो, काय भाई, एवढी लोक मरतायत, कोणालाच पडलेली नाही, आणि कधी थांबणार? म्हणजे आता करतोय. आणि बरं, थांबत होतो आपण, बघतोय की कन्सर्न जे पण ऑथॉरिटी आहेत, कन्सर्न पॉलिटिशियन्स असतील, कन्सर्न जे काय आहेत, ते लोक फक्त तारीख पे तारीख ही मुंबई गोवा हायवेवर मिळते. आणि जो रस्ता झालाय तोही काही ठिकाणी चांगला आहे, काही ठिकाणी खराब आहे, आणि त्याच्याने ऍक्सिडेंट होतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याचं माझं काहीतरी दायित्व पडतंय. सो मी काय ठरवलं, हे आयुष्यभर करण्यापेक्षा आता मी जो चालत पलस्पे टू झारापर्यंत रस्त्यावरती असणारे खड्डे, ब्लॅक स्पॉट, रस्त्यावरील असणाऱ्या भेगा, ठीक आहे, आणि ह्याचा हे जे काही इश्यूज आहेत पोटहोलचे, म्हणजे काही ठिकाणी चांगला रस्ता आहे रे, आणि मध्येच खड्डा आहे. हे खूप घातक आहे. म्हणजे बघू शकशील तू या फोटोमध्ये. दिसतंय. ठीक आहे. आता ही बस येतं, ही डायव्हर्शन बघ, कशा पद्धतीचं डायव्हर्शन करून ठेवलं बघ. हा डायव्हर्शन आहे का सांग मला? हा, त्याच्यानंतर हा चांगला रस्ता, हा पूर्ण चांगला रस्ता, आणि त्याच्यामध्ये तल साधलेलं पाणी आहे. ठीक आहे. आणि हे खाली जीपीएसचे फोटो, म्हणजे याच्यामध्ये लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड तुला आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्याच्या सर्वांचा डेटा घेत चाललोय. आतापर्यंत पलस्पे टू इंदापूर पर्यंत 2000च्या वरती माझ्याकडे फोटोज आलेले आहेत जीपीएसची, ज्याच्यामध्ये क्वेरीज आहेत. कळतंय? रस्त्यावरती असणारी क्रॅक, युअर सिव्हिल इंजिनियर, तर तुला म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगू शकशील. क्रॅक जर रस्त्याला गेली, थोडे मोठ्या प्रमाणात मध्ये असेल, छोटी प्रमाणात असेल, तर त्याच्यात सोल्युशन किंवा काय टाकून तुम्ही थोडं तात्पुरतं राहू शकतोय. पण जर क्रॅक गेली रोडला, तर काय करावं लागेल? कॉन्क्रीट करंटच्या रोडला सगळंच काढावं लागेल. ते पॅनल काढावं लागेल. पाणीच घुसतंय म्हणतो तू, पाणी साठतंय म्हणतो, म्हणजे ते मध्ये जिरणार आहे, आणि ते पूर्णच म्हणजे पूर्ण होणार पुढच्या पावसाळ्यापर्यंत. त्याची वाट लागणार आहे. सिंपल. काय जातच नाही. किती हजार लोड घ्यायचे त्यांनी. किती हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे मित्रा, लोकांचे जीव जात आहेत, प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही, आणि एकदम ढिसाळ कारभार बऱ्याच ठिकाणी आहे. काही ठिकाणी चांगला आहे, पण अशी परिस्थिती आहे. माझा कन्सर्न एवढा आहे, रोड सेफ्टी, लोकांचे जीव जाऊ नयेत, काही असू दे, साम दाम दंडभेद काही करा, रस्ता चांगला जो करताय. अरे जर हे असे जर खड्डे असतील, काही ठिकाणी ओव्हरलोडच्या गाड्या पण जातात. सी ना यार, एक व्हीयूपी आहे, व्हेहिक्युलर अंडरपास, दिसतोय तुला? रिफ्लेक्शन होतोय.
कशा हम्म. पद्धतीची पोलीसची पण गाडी जातोय, लोकांची कशी गाडी जाते, कशा पद्धतीचा रस्त्यावरती हे पाणी साचतं, ते कसे रस्ते राहणार आहेत. कोकणामध्ये होणारे प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर हे बघ ना, मी अक्षरशः आणि मी वेडा कार्यकर्ता आहे. मी तुला इथं व्हिडिओ फोटोमध्ये दिसत असेल कदाचित. नाही नाही, दिसतंय. मी नमस्कार करतोय त्या सासला, ही लेन चालू आहे, ठीक आहे, हम्म. महामार्गाची, हम्म. आणि त्याच्यावरती एवढा अक्षरशः तलाव, म्हणजे साधारणतः 3 ते 4 टँकर पाणी भरेल अशा पद्धतीचं पाणी साचून राहिलेलं आहे. विचार करतो, हम्म. ठीक आहे. मग भरधाव येणारी गाडी, त्या दिवशी मला असं वाटतं वरली सिलिंकला काहीतरी झालं ना, ते फेरारी समथिंग पाण्यावरून स्लिप हा झाली. हा हा हा, स्लिप हा, झाली. ठीक आहे. अरे भाई, या महामार्गावर एवढ्या होतात ना गाड्या, फक्त ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. नाही, ते कसं मोठी माणसं ठीक आहेत आहे, माहिती चल झालं. कुठेतरी थांबू देत, असो ते मोठे असू देत. तर माझं समाजाप्रती काय ते देणं लागतं, सो मी चाललोय, ठीक आहे. फक्त इथून इथपर्यंत जाईपर्यंत पलसपे टू इंदापूरपर्यंत गेलोय, पायी चालत. बाईकवर गेलो तर त्याचं काय, त्याच्यावरती ऍक्शन मागे झाली, पण ती परत तशीच. ते कुठेतरी रोज रोज नाही करायचं. तर याच्यावरती मी साधारणतः 40 क्वेरीज काढलेत, आणि उपाययोजना आपण फक्त टीका करू शकतो लोकांना, असं नाही. तर त्याच्यावरती सोल्युशन. सुशिक्षित म्हणून आपल्याला सोल्युशन पण देणं आपलं तेवढंच दायित्व पडतं, असं मला वाटतंय काम करत असताना. सो मी त्याच्याबद्दलच्या त्रुटी आणि उपाययोजना देखील त्यांना अहवाल सादर केलेला आहे. 1, 2, 3, 4 नाही, असं तर 6 पेजचा अहवाल गेलेला आहे. मी त्याच्यामध्ये बघितले त्याचं तुझे कंप्लेंट 40 आणि पॉईंट. सोल्युशन. हा, ठीक आहे. आय होप कुठलं काय राहिलं असेल तर सांग. त्याच्यानंतर हा हे बनवलाय, QR बनवलाय. ड्राईव्ह जो साठी. स्कॅन केल्या जो स्कॅन केल्यानंतर कन्सर्नला आपल्या जो पूर्ण जो आहे ना डेटा फोटोचा, नक्की प्रॉब्लेम कुठं आहे, सो दे कॅन वॉच की एक्झॅक्टली कुठे आहे. गुगल मॅपवरती देखील ते जे कॉर्डिनेट्स टाकले, तर ऑटोमॅटिक तिथं जाऊ शकतात की नक्की भेग कुठे गेले, काय कुठे केले. अरे, एआयचा कॅमेरा फसतोय तर नाही, ठीक आहे. म्हणजे काय होतं, एआय डिटेक्शनचे कॅमेरे जे आहेत ना, ते लावून सर्व्हे केलं, पण ते रस्त्याला क्रॅक्स आहेत ना, ठीक आहे. त्याच्यासोबत रस्त्याला सिमेंट रोडला कटिंग पण केलेले आहेत, ठीक आहे, कटिंग केलेले आहेत. तर ते कट्स पण कॅल्क्युलेट करतोय तो, मग त्यांना डेटाच नाही मिळत आहे कॅमेऱ्याने. मग कुठतरी म्हणजे ते व्यवस्थित होण्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. संकेत माझा फ्रेंड आहे, तो विचारतोय हम्म. पण ह्या गोष्टी सगळ्यांना किती टाइम लागेल, सुधारायला किती टाइम लागेल? आता ते आपल्यावरती आहे. आपण जर घरात बसून जर आता आता आज जर आमचा हा पॉडकास्ट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन झालात आम्हाला, की चैतन्य ते तर करतोय किंवा कॅनडात बसून आहे प्रश्न. हा, सी भाई भाई, उलट बेस्ट आहे. मी मित्र, कॅनडाच्या मित्राला देखील चांगलं हे करतोय भाई. एक आता जसं एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतोय ना सातत्याने, सो महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आपल्या बाहेरचे देखील आमच्या ट्विटरला पॉडकास्ट झाला होता. मी रस्ता अभ्यासक म्हणून त्यांनी ठेवला होता. बारसू रिफायनरीज, त्याच्यानंतर इतर जे आहेत ना कोकणातील प्रोजेक्ट, त्याच्यावरती काम केलेले बरेच, किंवा विदर्भातील लोक, असे सर्व एकत्रित त्याच्यावरती पॉडकास्ट झाला होता. आणि आम्ही बोललो होतो, प्रत्येक जण विचार मांडतात, आणि यंग जनरेशन येणं गरजेचं आहे. आपण बोलतो अरे तो तसा, हा असा आहे, तर दादा हा टाइम लागण्याच्या ज्या गोष्टी सुधारायला किती टाइम लागेल ना, तर ते डिपेंड्स ऑन आपल्यावरती आहे, ठीक आहे, की आपण किती वेळ देतोय ते. कसं आहे सागर, तू जर तुझ्या कोणाला सांगितलंस, एकदा दोनदा सांगितलंस एखादं काम दे, तो कोण किती ऐकेल त्याच्यावर पण डिपेंड आहे ना रे. ऑफिसर म्हणून जर ते ऑर्डर दिली तर ऐकायला पाहिजे. ते खूप किती मुश्किल आहे रे. खूप मी तर मुश्किल आहे. म्हणजे ज्युनियर कडून काम करून घेणं, आणि सगळे असं नाही की करायचं नाही, असं खूप गोष्टी प्लेस मध्ये असतात करून घेणं. आता तू करतोय ते सगळं, ते पण करणं, लोकांची साथ, सगळं आपला एक विजन आहे, आपण एक बघितलंय, नंतर किती साथ. असं ऑब्व्हियसली बोलणं सोपं आहे, सोपं करणं आहे. हार्ड आहे. मी काय मला जेवढ्याचं मनोगत ज्या पद्धतीने ऐकलंय ना, आपण दोष देतोय सिस्टमला, आपण दोष देतोय याला. आपण संकेत तुझा मित्राला पण सांगू शकतोय की आपण देखील त्याचा पाठ राहिलो पाहिजे. आपण त्यांना जाब विचारत नाही, प्रश्न विचारत नाही. तुम्ही फळी तयार करा ना प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारायला. ह्याला म्हणजे जर असेल, आता त्यांनी ते काम नाही करत म्हणून आपल्याला करणं आहे. जर असं जर प्रत्येकाने केलं असतं तर स्वराज आपल्याला, देशाला गुलामी सहन करायला लागलं नसतं, ठीक आहे. बरोबर ना. महाराजांच्या काळामध्ये देखील असं आपल्या देशाला हे लागून गेलेलं आहे, ती कीड आहे. आणि त्याच्यानंतर हे जी फितुरी आहे ना, याच्यानेच हे गोष्ट झालेली आहे. जे लोक बोलणार नाही पण त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त लोकांनी ह्या मेंटॅलिटीनी सर्व्हिसेस मध्ये यायला पाहिजे. मग ती कधी होईल माहितीये सुरुवात? मला काय बोलायचं, आता मी उद्या चाललोय,
उद्या जातो. आज मी पोस्ट टाकली का नाही रे, किती लोकांनी मला मला ना मी शपथ मी स्पष्ट असल्या कारणाने जास्त बोलतो, पण मला आता वेळ नसल्या कारणाचं मला ते पॉडकास्ट किंवा व्हिडिओ करता येत नाही, त्या गोष्टी पण मला मांडता येत नाहीत. किंवा ते मला ते कमवायचं समजतं. नाही, तसं नाही की हे करायचं नाहीये, पण मला माझे ना बोलतो ना, मला मुठभर लोक असतील ना संकेत दादासारखे किंवा तुझ्यासारखे असतील ना, की बाबा ते कन्सर्न ना, ते ठीक आहे चैतन्य, हा खड्डा आहे ना. तुला माहितीये कालची माझी पोस्ट जर बघितली असेल ना, व्हिडिओ टाकलेली, 24 तासामध्ये तो खड्डा रिपेअर झाला. का माहिती झाला? रात्री 2 वाजता, रात्री 1 वाजता असे पाठवणारी पण आपल्यामध्ये जनरेशन आहेत, लोक आहेत, की तुला मी आता पाठवलं ना, ओके मला समजलं, मी त्यांना ऑफिसरचे नंबर पाठवले की हा नंबरला तुम्ही कृपया व्हॉट्सअप करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. माझ्याकडे आतापर्यंत 9 लोकांनी स्क्रीनशॉट पाठवल्याचे फोटो झाले. त्यांना मी रात्री रिटर्न जात असताना त्यांना व्हिडिओ केले की बाबा तुम्ही पाठवलात, त्याचं काम झालं. सकाळी मला कंप्लेंट आली, कारण की माझा जीपीएस फोटो काढला होता ना मी, तो नाव माझं होतं कॅप्चर्ड बाय समथिंग. सो अच्छा. आणि रात्री 2 वाजता पण सरांना, म्हणजे एक्झिक्युटिव्हच्या वरती लोक आहेत, त्यांना माझा मेसेज जातोय की सो अशा पद्धतीने बरोबर. जर काम केलं ना मित्रा, हम्म. तर 24 तासामध्ये बदल घडतोय आणि एकाचा जीव वाचतो. नाही नाही, मनावर जर घेतले ना, हा. हे बघ एक चीज आहे, अधिकार मनावर घेतल्यावर खूप लवकर होतात काम, मनावर घेत नाहीत. आणि एक सागर मी म्हणजे प्राऊडली सांगू शकतो त्या गोष्टी. एवढं काम करत असताना त्यांना कळालं की बाई यांनी कधी कुठल्या गोष्ट मागितली नाही की मला हा दे ते दे, तर हम्म. जे काही गोष्ट मागतो तर मी जेन्युइन समाजासाठी मागतोय. तर त्यांनी मला कधीच म्हणजे असं इग्नोर असं पूर्वी व्हायचं, पण आता तरी नाही नाही, ती करत आहे. रिस्पेक्ट हमेशा हा. भेटणार. तर आणि ते ते राहणारच का बरं, की ते एक ते मेहनतीने आहे. आलेलेच लोक मध्ये, अभ्यास आणि करून आले, अक्कल आहे तेवढी तरी, आणि हम्म, समजून घेतलं पाहिजे समोरच्याला, हा की हा भाई हा कशासाठी करतोय, ह्याचं काय मी इम्पॉर्टन्स आहे. हा आणि हार्ड आहे, मी तुला बोललोय सोपं नाहीये त्या गोष्टी. खूप खूप हार्ड आहे, खूप हार्ड आहे मित्रा. एवढा त्रास, एवढ्या गोष्टीत मी जातो ना, सर्व गोष्टी नाही बोलतायत. पण हे करत असताना सिम्पल मला तर आपल्या एनिवेज आपण कन्क्लुजन कडे येऊयात थोडंसं. कारण की मला उद्या उठायचं पण आहे, महाडला जायचं पहिले इथून, आणि महाड पासून ओके. मग पुन्हा मी चालत नाही जाणार आहे. आपण 10 मिनिटात ते ठीक रॅपअप करू आता. ठीक आहे. हा, सो आता आपण बोलतोय की हे चालत असताना ना, ठीक आहे, रस्त्यावरून चालत असताना हे जेवढे काही क्रॅक्स आहेत ना, हे भविष्यातील खड्डे आहेत. ठीक आहे, भविष्यात म्हणजे पुढच्या पावसाळ्यामध्ये बोल किंवा कशामध्ये होणारे खड्डे आहेत. ठीक आहे, आपलं म्हणजे डिस्कशन किंवा त्यांना विचारलं, जे स्पेशल त्याचे लोक आहेत त्यांच्यावर विचारल्यानंतर देखील समजलं मला ते. सो त्याचा पण डेटा मी आताच दिलाय. आणि आता मी सर्व जनतेला किंवा सर्वांना पण हा जोडणार की बाबांना हो, आणि सर्व पॉलिटिशियन्स असू दे, जनता असू दे, संस्था असू दे, सर्वांना ओपन फॉर ऑल इन्फॉर्मेशन आपली. मी खुली किताब आहे, मला कोणीही वाचू शकतोय. जे आहे ते तुमच्या समोर आहे, हे सर्व देतोय. आणि हे करत असताना हा जो डेटा आहे हा त्यांना सर्वांना आपण देतोय. ह्याच्यावरती काम करा. काम केलं तर लोकांचे जीव वाचतील. तुमच्या आमच्यातलंच कोणाचा परिवार उद्ध्वस्त होताना कुठेतरी वाचेल. आणि फक्त, आणि हा तुला काउंट मगाशी बोलायचं राऊंड केलं, ही लक्षात घे, म्हणजे ज्या विषयाला मी हात घालतोय किंवा जेवढ्या डीपली मी विचार करतोय ना सिरियस होऊन, ऍक्सिडेंट झाला म्हणजे पैसे गेले किंवा त्याचा तो वारला म्हणून असं नाही, त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती तर माहितीये काय. जर तो वाचला असेल किंवा काय एखाद्याचं जर सिरियसली, काही लोक तर बिंडोक हेल्मेट वगैरे पण वापरतात आणि डोक्याला लागला, ठीक आहे, तर तो कोमा जाणं, आयसीयू मध्ये जाणं, आणि त्याचं बिल काय होतं, काय पद्धतीने होतं, त्याला किती सर्व्हाइव्ह करायला लागतं, त्याच्यानंतर कोणाचं पाय जातं, काही लोकांना कायमस्वरूपीचं अपंगत्व येतो. मित्र, एका घरामध्ये, कारण की मी फेस त्या गोष्टींना गेलोय, एका घरामध्ये जर एक व्यक्ती, एक कुटुंबातील एक व्यक्ती जर आपला जर हॉस्पिटलमध्ये असेल ना, तर आपण डेथ ट्रॅप मध्ये आहोत. आणि सर्वसामान्य कुटुंबाला फक्त हम्म. एवढं आलं ना, तर त्याचं आयुष्य संपलं. त्याच्यात त्याच्यात करून संपलंच समज. हा संपलं डायरेक्ट संपलं. बोलत राहा. सो दिस इज अ डेप ट्रॅप. एका माणसाच्या पाठीमागे आपल्याला 2 लोक लावायला लागतात. त्याच्यानंतर तरी देखील काय त्याच्याने रिझल्ट नाही, आउटकम्स नाही. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मेडिकल फील्डमध्ये पण एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत ना, तर भाई तर किती बोलू, काय बोलू, कारण की अनुभवात ना गेलोय सर्व गोष्टी. सो या हम्म. डेप ट्रॅप मध्ये सापडतात फॅमिली. मग एवढ्या लोकांचं कुटुंब गेलं. एक माणूस हॉस्पिटलला गेला तर तुला किमान 5 लाख, 10 लाख, 15 लाख, व्हॉट एव्हर, 2 लाख, जशी जशी कुवत असेल त्या पद्धतीने जातो, तेवढा खर्च येतो. अर्थव्यवस्था ढासळली ना राजा कोकणातली. काही लोक बोलतो, तू मला कोकण बद्दल बोलतो, काही लोकांना कोकणाच्या जमिनी या कारणास्तव पण विकायला लागल्यात की त्यांना
म्हणजे जे आजार आहेत तर आपला माणूस वाचवायचा, मग करणार काय तो? सो त्याला त्याच्या जमीन जागा विकायला लागल्या, पण ह्या गोष्टी कळत नाही आपल्याला. जर कोकणामध्ये रस्ते चांगले झाले तर कोकणामध्ये डेव्हलपमेंट होईल. कोकणामध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर कोकणमध्ये जर सागर, मला असं वाटतं तुझ्यासारख्या मित्रांनी किंवा तुझ्या सिव्हिलचे मित्र असेल तर प्लीज मला झालं तर मला थोडंसं आणखीन त्याच्याबद्दल थोडी डिटेल स्टडी किंवा अभ्यास करायचा मला आहे. कोकणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कोकणाचं जर निसर्गपूर्वक जरी काम केलं ना, तर एवढं काय कोकणामध्ये दडलेलं आहे ना, ते खूप जास्त आहे. हम्म. ठीक आहे. तर टुरिझमच्या अनुषंगाने, अरे यार अलिबाग जा, कुठं जा, टुरिस्टचे प्लेस आहेत महाराष्ट्रात. मला वाईट वाटतंय तारकर्ली जेवढे जेवढे वगैरे टुरिस्ट माहिती आहे मला. टुरिस्टचे प्लेस आहेत आपले यार, त्या टुरिस्टच्या प्लेसकडे जाणारा रस्ता बघितलास ना तर हम्म. काय करणार आहे या लोकांना यार. मग आव नका ना तुम्ही चांगल्यापणा करायचं काही एवढे हे केले. हा विकास नाही आहे ऍक्च्युअल मध्ये, हे विकास आहे. सो ऍक्सेप्ट करायला शिका. चूक होतंय तर चूक बोलायला शिका. बरोबर आहे तर बरोबर बोलायला शिका. तुझ्याकडे जर येताना विचार करायला लागला, अरे गाडी पार्किंग कशी करू, काय कुठं करू, या सर्व गोष्टी आहेत ना. ठीक आहे. आता हा झाला पार्ट कोणाचा, मेडिकलचा बोललो आपण. ठीक आहे. त्या फॅमिलीवरती काय येत असेल तर. हम्म. अरे पण जे लोक जिवंत राहिलेले, जे लोक डेली प्रवास करतात, त्याच्यामध्ये आले तुझे एसटी वाले, रिक्षावाले, काय वाले, ठीक आहे, त्यांचा मेंटेनन्स किती रे? कमवलेली अर्धी कमाई गेली तिथे. ओके. त्याच्यानंतर तुझा त्यांचा गाडीचा मेंटेनन्स केला, पण त्यांच्या शरीराचा मेंटेनन्स किती लोकांना, मान, कमरेचा पट्टा, स्लिप डिस्क, अरे हे बाप. डिस्क, ते डिस्क. हा, आली कमाई गेली, कमवलेली मेहनत गेली त्याच्यामध्ये. हा एवढा बारीक विचार आहे मित्रा, याच्यामध्ये किती लोकांना हार्म होतं. त्याच्यानंतर दुसरी ऑटोमॅटिक गोष्ट, ते खड्ड्यातनं गाडी गेल्यानंतर कधीतरी कुठली तरी गाडी अचानक ब्रेकडाऊन होते, ब्रेक फेल होते, व्हॉट एव्हर, त्याला काही मधीतच बंद पडते आणि पाठी भरधाव येणारी गाडी ठोकते, तो पण मरतो, हा पण मरतो, अशा परिस्थितीचे लोक जातात. त्याच्यानंतर तुझे जेव्हा रस्ते खराब असतील, ऑटोमॅटिक तुझा स्पीड कमी होणार, पोटहोल्स मध्ये जाणार, तुझा ट्रॅफिक लागणार. ऍक्सिडेंट झाला, काय झालं, ट्रॅफिक लागली, इंधनाची आसाडी, हाली गरम झालाय, लोक एसी शिवाय बसत नाही, गाडी चालूच, पोल्युशन वाढलं. ठीक आहे ना, एन्व्हायरमेंट वरती फरक झाला. या अशा किती सो मेनी गोष्टी आहेत ते डिपेंड आहेत. ठीक आहे. एकतर आपण ऑइल बिल आयात करतोय, काय करतोय, तर सो किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगतो. हम्म. कित्येक गोष्टींचा बारकाईने असा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर त्या दिवशी मी बोल, अरे बरं हा, आता बाकी लोक बघतात की चैतन्याच्या चांगल्या पोस्ट आहेत, चांगल्या ऑफिस भाई, वाईट अनुभव पण आहेत. पण मला एवढंच बोलायचं की सर्व दौरा माझा कम्प्लीट होईपर्यंत मी तुम्हाला सर्व सांगणार, कारण की आय टोल्ड यू की आपण खुली किताब आहे आणि तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आणि हे जर ज्या लोकांनी किंवा ज्या युथने जर काम केलं, तुझा मित्र असेल किंवा आपले मित्र आहेत, त्या लोकांनी जर काम केलं तर आणि तरच बदलला भाई. अन्यथा हीच गोष्ट आपल्याकडे होणार आहे. ते कुठेतरी थांबावं. आणि आतापर्यंत पण बऱ्याच लोकांना वाचवले, म्हणजे जीवनदान, म्हणजे एखाद्याला मदत. त्याच्यानंतर कोकणामध्ये हॉस्पिटल नाही मित्रा. जर एखादा ऍक्सिडेंट खेडला झाला ना तर त्याला पनवेलला यायला लागतोय. माणगावला झाला ना तर त्याला पनवेल, नवी मुंबई इथे यायला लागतोय स्पेशलाइज साठी. मला सांग, ते अँब्युलन्स 2 तास 3 तासात पोहोचेपर्यंत काय परिस्थिती होत असेल रे? आणि रस्ता असा. आणि रस्ता असा. हम्म? आणि जे लोक सिटीमध्ये राहून पण जे काम करतात ना, जे लोक सिटीमध्ये राहून पण त्याला वाटतं की नाही, मी सिटी शहरात गेलो, गाव सोडून शहरामध्ये गेलो. शहरामध्ये त्या दिवशी जर पुण्याचं जर ऐकलं असेल, एक रिटायर्ड एसबीआयचा मॅनेजर समथिंग होते आणि दोघे जण घरामध्ये काहीतरी सफोकेशन झालं आणि त्यांना ते म्हणजे तिथेच राहिले, सिरियस झाले, घरात का कोणतरी येऊन मग त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन जात होते. पण ट्रॅफिक लागली शहरात, आणि तिथे पण सर्व शहाणे अतिशहाणे पण आहेतच. ठीक आहे. सो ट्रॅफिक लागली शहरामध्ये, त्यांना पोहोचता नाही आलं, सर्व्हिस नाही मिळाली, ऑन द स्पॉट गेले. ठीक आहे. मला बोलायचं म्हणणं आहे की आता गावामध्ये जर मी मुंबईमध्ये, मी त्या 1.5 तासामध्ये मला मुंबईत पोहोचता येतं, 1.5 पावणे 2 तासामध्ये. तर तो तिकडे तेवढं करण्यापेक्षा सही आहे ना, मला काय वाईट नाही ना. हम्म. ठीक आहे. आणि जर माझा बिझनेस आहे, माझे रिसोर्सेस इथे आहेत, मला माझी शेती आहे, मी फार्मिंग मध्ये देखील करतो, फिश फार्मिंग वगैरे आपलं आहे, ह्या सर्व गोष्टी मला जमतात. ठीक आहे. कोंबडी, फिश, आणि त्याच्यानंतर झाडं लावणं, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे नॅचरल गोष्टी करतो. आणि त्याच्यात मला सकारात्मक ऊर्जा किंवा निसर्गाकडे एवढ्या गोष्टी तर आपल्याला करता आल्या पाहिजे, काम करण्यापेक्षा तुझं ऐकून आता त्याच्यामध्ये. मला तर घेऊ वाटतंय भाई. हा हा भाई, मी तर बोलतो ना एक की 2 दिवस काढून तिथेच येऊन तुझ्यासोबत राहायला पाहिजे. भाई, शेतकरी मी कॅम्पिंग विम्पिंग करतो, काय करतो ना, इतर गोष्टी. आणि
मच्छी बोल, भाजी बोल, धरणीच्या याच्या पोटामध्ये काही टाकतं येतं आणि अशा गोष्टी सर्व होतात आणि कोकणामध्ये खूप पोटेन्शियल आहे बेसिकली. पण याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पण कोकणातील माणसं वाचण्यासाठी तुला वाचवली पाहिजे. नाही तर मी काल आज एक कोट लिहिला होता की कोकणातील घरं रिकामी होत आहेत. जर रस्ता नीट नसेल झाला तर हळूहळू कोकणातील घरं रिकामी होतील आणि ही भयावह परिस्थिती आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी चालत चाललोय. ठीक आहे. तर मी नाही बोलणार की मला काय तुम्ही करा वगैरे, पण माझी रिक्वेस्ट असणार आहे हीच की ना मला तुमचे टू बी ऑनेस्ट की मला पैशांचे नाही काय नाही घेणं देणं. मला घेणं देणं कशासोबत आहे की आपण काढलेला डेटा तुम्ही स्वतः वाचा आणि कन्सर्नला पण पाठवा की काय ही तळमळ, काय ही आत्मीयता आहे. ठीक आहे. भाई सागर भाई, म्हणजे अक्षरशः ना आहे आवाज आहे येतोय तुला? आवाज येतो येतोय? येतो येतो. याच्यामध्ये काय होतं म्हणते काय की हे इझी टास्क नाही आहेत. खिशातले म्हणजे पैसे संपतात काय असो, पण मला त्याचं काय नाही, मला आणि वेळ जातोय काय जातोय, पण माझं समाजाप्रती काहीतरी देणं लागतंय. आज जर कन्सर्नचा जरी किंवा साधा जरी गणित आहे ना, जे जे डायव्हर्शनचे बोर्ड बद्दल बोलतो काय बोलतोय, मला थोडा जरी लोकांचा सपोर्ट आला ना किंवा फंडी बिल्डिंगच्या रिलेटेड जरी आला, तर ह्या इमिडिएट गोष्टी आहेत ना, मी इमिडिएट करत राहू शकतोय. एवढी पोटेन्शियल आपल्याकडे तर आहे. कळतंय? हम्म म्हणजे जी सरकारची मदत पोहोचण्या अगोदर आपली मदत आहे ना, त्या गोष्टी. हम्म. पण ज्या ज्या लोकांकडे मी ट्रस्ट किंवा ज्या ज्या लोकांना बिल्ड करायचा पण प्रयत्न करतो ना भाई, फक्त लोक केल्यानंतर युटर्न पण मारतात. हा खूप अनुभव आहे माझ्याकडे वाईट. मला लोक सांगतात मी येईन, उद्या येईन, आज येईन, तुझ्या सोबत येईन, पण ऐन टायमाला लोक येत नाही आहेत. हा Fact. फॅक्ट कळून मला माझ्याकडे एवढी रिझन आहेत ना, कोणाचे कोणच वारतोय, कोणाचं आत्या हे होतंय, कोणाला म्हणजे बऱ्याच गोष्टी, पाय दुखतोय, कोणाला रात्री म्हणजे भाई पोट खराब झालं, रात्रभर गेलोय, हे गेलोय, ते गेलोय, अशी सर्व कारणं सामान मिळतं, पण करणारे फार कमी आहे. तर आय डोंट केअर की मला मला नाही त्या गोष्टीचे पडले म्हणून मी निघालोय. सो उद्यापासून रिक्वेस्ट करेन की ज्यांना शक्य होईल त्यांनी या, चाला सोबत. नक्की काय चैतन्य करतोय. काही लोकांना असं पण वाटतं की याच्यातनं काहीतरी आउटकम असणार आहे. भाई स्किन टॅन होत आहे, गरम स्कीम होत चालू आहे, आहे. स्कीम चालू उन्हामध्ये हा हा स्कीम स्किन चालू आहे कुठली. हा काय स्किन किंवा कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीमध्ये भाई तुम्ही चैतन्य किंवा कोणी असं झालं की हा एक माणूस नाही, हा विचार आहे, हा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. हम्म ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू करा ना. आज कोकणात एवढे जर तुला माहिती आहे सगळं, मी बोलतो, स्पष्ट बोलतो डायरेक्ट त्यांना की भाई एवढ्या संस्था आहेत, एवढ्या एनजीओ आहेत, का नाही रे वाटलं तुम्हाला चैतन्य चालतोय, चैतन्याची मदत करे, पुढचा प्रवास मी करतोय म्हणून तुम्ही द्या ना मला जीपीएसचे फोटोज. 500 किलोमीटरचा टप्पा आहे, जर त्यांनी जर पुढे चालले असते तर होऊ शकत होता का नव्हता कव्हर? आता लवकर मी होऊ रेस्ट घेऊन शकतं. होत होतं ना, टीम वर्क वगैरे काय म्हणून बोलू म्हणजे न बोलता पण नाही केलं, पण बोलून पण केलं नाही त्या लोकांनी. ते अशा पद्धतीचे लोक आहेत. असो, देवकृपेने जेवढं जमतं तेवढं करणार. आणि जर काय भविष्यात जर अशा पण गोष्टी आल्या ना, म्हणजे काही लोक सहकार्य केलं ना, तर मी इमिडिएट ऍक्शन करणार त्याच्यावरती. जे बोर्ड असतील नसेल किंवा खड्डा नसेल ना, 2 माणसं बघितलं मग तिथले त्या गोष्टी क्लिअर होतील. कळतं? आणि या गोष्टी झाल्या पाहिजेत. ह्याच्यावरती काम जर लोकांनी नाही केलं ना, आपण म्हणजे सरकारची मदत, आता बरेच जण आपण बोलतोय ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे वरती एवढा लोन आहे काय, तर ते कशा पद्धतीची मदत किती तळमळीने जाते आता आपण सर्वजण पाहतोय किंवा मी फील्डवर असताना बघतोय. मग त्याच्या अगोदरच आपण आता मला दिसलं तर तो खड्डा भरू शकतो ना. पण तो एकदा दोनदा बनणार, दुसऱ्यांदा. पण त्याच्यासाठी जर लोकांनी जर सहकार्य केलं त्या मार्गाने, तर ऑटोमॅटिक दुसरी टीम त्याच्यावरती काम करेल ना. मेन तर लोक आहेत रे, लोक अवेअर नाही आहेत. आणि लोक अवेअर कित्येक जागी दिसतं की लोकांना पण पडली नाहीये. आणि सगळ्यात मोठा या कंट्रीचाच रिझन आहे तो, हा की हर एक जागी मग रॉंग माणूस येऊन जातो. आपण अवेअर नाहीये. आता मी पण आता हे सगळा अभ्यास केला, त्यानंतर मला कळालं ऍक्च्युली की अरे शिट, काय डोळ्यावर पट्टी होती. नाहीतर इंजिनिअरिंग केली, 2018 मध्ये इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग केल्यावर पण काही कळालं नाही. सोसायटी कसं वर्क करते, हाऊ थिंग्स वर्क, हाऊ थिंग्स आर गोइंग अराउंड अस, काही कळत नाही. मग ते थोडा अभ्यास केला, युपीएससीचा अभ्यास केला, एमपीएससीचा केला, मग कळालं अरे बापरे. आणि अवेअरनेस मला एक वाचल्यानंतर पण कळालं नाही, थोडं जॉब मध्ये आल्यावर कळालं, थोडं तेव्हा कळालं, थोडं आता कळालं. सगळंच प्रोसेस आहे. आणि लोक तर टोटल शटडाऊन करून बसलेत पीसीयू सीपीयू. तर मग त्यांना काय कळणार आहे? तुम्ही तर बंदच केलंय सगळं, तर मग
कसं अवेअर आणि सिव्हिक भाई, सेन्स पण खूपच म्हणजे. सिव्हिक सेन्सच्या बद्दल बोलू नको मित्रा. माझ्या गावाच्या समोर किंवा रस्त्यावरती यार, तो मला मुद्दा मी उपस्थित नाही केला. महामार्गावरती, नॅशनल हायवेवरती लोक कचरा टाकतात. त्या कचऱ्यावरती कुत्रे येतात, गुरंढोरं येतात आणि ते मध्ये आल्यानंतर बाईकवाला पडतोय, डोक्याला मार लागतोय, जातोय. अशा नाही, लोक कसं म्हणजे समजणार मला खरंच माहित म्हणजे नाही, ह्या गोष्टी आपण कसं ना, सुधारणार. ह्या इझी नाही आहेत गोष्टी. आणि जे ज्या कन्सर्नला पाठवल्यानंतर त्यांची पण चुकी नाही. काही ठिकाणी नागरिकांची पण चुकी नाहीये. का सांग? कारण की त्यांना जागा टाकायला काय प्रशासनाने दिलीच नाही, ते करणार काय? हम्म. अशा सर्व गोष्टी आहेत. आणि खूप हा आहे ना, काय झालं माहितीये काय सागर, प्रत्येकाला वाटतंय की, आणि एक डायरेक्ट बोलतोच हा, की आपल्या देशाच्या ज्या गोष्टी आहेत ना, जसं कुठल्याही सेक्शन मध्ये जा, आपण कागदावरती चांगले आहोत. हम्म. कागदावरती आपण भारी आहोत की असं ऐसा आहे, तसं आहे, तसं. पण ऑन फील्ड खूप वाईट परिस्थिती आहे. बरेच मोठे प्रोजेक्ट फेल गेलेले आहेत आणि ते आपण ऍक्सेप्ट केले पण पाहिजेत. ते नाही करतात. आपण बोलतो नाही, माझंच लाल. ही अशी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी. मला तर जेवढं कळालंय ना, कागदावर पण नाहीये, हा ना. झापलं जातं. खरं सांगतो तुला, हा. फक्त झापते. जर कोण स्मार्ट माणूस असेल ना, कळेल त्याला वाचल्यावर. पण काय आहे, सगळ्यांना चल जाऊ दे, सोड. चल जाऊ दे, आणि चल जाऊ दे. सगळीकडूनच तसं आहे, तर तसं तर जाऊ दे. कोण जाणार, कोण करणार. अच्छा, बस. सागर, मला आता फॅमिली, आता फॅमिली सपोर्ट करतो समजा त्या गोष्टीमध्ये, पण ह्यांनी जर माझ्या लाईफ पार्टनर असतील काय असेल, यांनी पण जर फुल सपोर्ट केला ना भाई, आणि तुमच्या आमच्यासारखे जर माझे मित्र जर कंटिन्युअस असे राहिले ना, की भाई चैतन्य हा तो फक्त एकटा नाही, आम्ही सर्व सोबत आहोत त्याच्यामध्ये. ह्या डीप लेवलने काम करेल ना, मला एक ते एनर्जी येत आहे मला. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबा, नाही मला इन्कम किंवा काही गोष्टी त्या गोष्टी, माझ्या गरजा कमी आहेत रे. माझ्या गरजा कमी आहेत बेसिकली. की मला हेच पाहिजे जेवायला, मला तेच पाहिजे असं माझं कधीच नसतं. आणि मला फिरायचा पण खूप शौक वगैरे होता, पण तो आता माझा ह्या सोशल मध्ये कमी झालाय. आणि बऱ्याच गोष्टी आल्यात, मग ते कुठंतरी माझं कमी केलंय. आणि बरीच लोक, तुझ्या आमच्यासारखे ना लोक आता धीरे धीरे यायला लागलीत, जोडायला लागलीत. आता हे अरुण दादा पण आहेत, हे पण मुंबईवरून उद्या येणार होते, पण इथे महाडला वगैरे चालायला माझ्यासोबत. काय ना, असेच ऑनलाईन म्हणजे भेट वगैरे, म्हणजे ऑनलाईन ओळख हो. वगैरे, पोस्ट पोस्ट बघून, ठीक आहे. पण त्यांना सडन काम निघालं काहीतरी, उद्या अर्जंट शूटिंग कुठं काहीतरी, तर ते जाणार आहेत. पण ते नंतर जॉईन करणार तसं मला बोलले. ठीक आहे, फाईन. पण असे लोक आहेत ना, हे येणं गरजेचं आहे आणि करणं गरजेचं आहे. आणि हा तुमचा आमचा सर्वांचा प्रश्न. उद्या साधा गणित आहे, ठीक आहे, की मी राईट लेननी चाललोय, ठीक आहे, त्याने जर लेफ्ट लेनने तो कार मधून सर्वे करतो दुसरा मजा असणार. काही वाईट वाटतं या गोष्टीचं, वाईट. महामार्गावरती चालत जातोय, पोस्ट टाकली, करा करा करा, बऱ्याच लोकांना सांगून पण मला म्हणजे जो सोबत येणार आहे ना, तो देखील हायर करून न्यायला लागतंय. बोल, काय करू सांग? त्याला राहणं खाणं ज्या काय गोष्टी आहेत, काही लोक मदत म्हणजे राहण्याची वगैरे मदत करतात, पण गाडीत पेट्रोल पेट्रोल हे सर्व मला, माझी जे बोलतात ना कुठतरी हम्म. हम्म. आहे आतून, तर हे सर्व मला करावं लागतंय. ठीक आहे, आणि एकट्याला अक्षरशः प्रेशर येतं. बट आय डोंट केअर. मला राष्ट्रीय सत्याग्रह मला करणं आहे. हम्म. मला माझ्यामुळे माझी इच्छा आहे की, म्हणजे मी माझं भाग्य समजेन की माझ्यामुळे जर या कामामुळे जर एकाचं जरी प्राण वाचले ना, तरी खूप कमावलं असं नाही, समजेन. ऑलरेडी वाचलेत आय थिंक. ठीक आहे. ऑलरेडी सो ऑलरेडी यू खरंच आता, कॉन्ट्रीब्युटेड मच. येस. बट आता तेच मग एक लिमिटेड न राहता ना, गोवापर्यंत मला हा जो माहितीये, संसदेमध्ये दर अधिवेशनाला गाजतो, दर ह्याच्या ठिकाणी गाजतो की मुद्दा, की बाबा मुंबई गोवा हायवे, ठीक आहे, अशा गोष्टीमध्ये घेतलं जातं. सो काय नक्की ह्याच्यामध्ये आहे ना, त्या गोष्टी करत चाललोय. लेट सी. बघ आता, बघा मी तुम्हाला बोलतो ना मित्रा, ताईचं पण आहे, मी येणार होती पण माझं काम आहे, ठीक आहे. हा, मला मला अजिबात वाईट वाटत नाही कोणाबद्दल. आणि काहीच म्हणजे मी फक्त एकच असतं की मी कधी पण बघ सागर, आणि माझ्या काही गोष्टींकडे ऑब्झर्व कर, किंवा मला बरेच जण बोलतात की यार तू काही बोल, म्हणजे बोलताना हसतच असतोस तू जास्त. मला ना मला ना ते आता ते हेच होतं, म्हणजे समजून झालं आता मी ना, ती मला ते स्टडी व्हायला लागलंय की नक्की काय प्रकरण आहे ना.
तुला बोललो ना, मला 2-4 लोकांनी सांगितलं होतं की मी येणार, उद्या येणार, परवा येणार, काही शेवटी प्रत्येकाला काय ना काही अडचणी आहेत, ठीक आहे, आणि झाल्यानंतर तो आपल्याला टाइम, पण त्याच्यात पण प्रायोरिटी असते रे, ठीक आहे. आणि हे असे वेडे कार्यकर्ते असतात, म्हणजे सर्वांनाच नाही होत आहेत, तर बेसिकली आता जर किती लोक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं पण नाव नसेल माहिती आहे, ठीक आहे, पण ते थोर संतांची जयंती वगैरे करतो, का करतो, त्यांनी काहीतरी कृती केलेली आहे, त्यांनी काहीतरी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, म्हणून आपण त्यांची जयंती, त्यांचं मृत्यू वगैरे जे काय म्हणजे आपण पुण्यतिथी वगैरे आपण साजरी करतोय, ठीक आहे. पण एका जरी लहान जरी आता हल्ली मुलांना किंवा कोणाला विचारलं जेव्हा तुझ्या आजोबांचं किंवा पंजोबांचं नाव काय माहिती नाही, हम्म. ठीक आहे, तर मग हे अशाच गोष्टी जर राहायला गेलो तर कुठं जरी काहीतरी करून मारावं, कर्म करून हम्म. चांगलं असं आपण करणं गरजेचं आहे. आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावी, समर्थ रामदास स्वामींच्या ह्याच्यामधलं देखील त्या गोष्टी आहेत. आणि थोडं आध्यात्मिक म्हणून वाचतो रे मी, आणि ते गरजेचं आहे. बरोबर. तर तुला सजेस्ट पण करेल, कदाचित तू वाचत पण नसेल, तू नाही, मी बरेच म्हणजे स्पिरिच्युअल आहे, आणि स्पिरिच्युअलिटी तो खूप ऐकतो मी, हम्म, वाचत तसं नाही, हम्म, हम्म, पण ऐकतो मी, म्हणजे इंग्लिश हम्म. मध्ये असेल, जसं जसं म्हणजे ज्या लँग्वेज मध्ये मला सुटेबल होतं ट्राय, बरोबर. कारण की ते शांती देतं थोडं. हा, कारण की आणि पूर्ण तेच ऑफिस आहे, मध्ये पण तेच तेच राहतं आहे. रे, किर 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 भेंडी, अरे जाम मी होऊन जातं डोकं. म्हणलं पीस आहे घरी ना तुला, आल्यावर. तू 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 या केस मध्ये आपण जेव्हा बघू ना, तर ते आत्मिक सर्व गोष्टी येतात. आता तू आता पण विचार कर ना, आपण बोलत चाललोय या खूप गोष्टी आहेत सगळं. तर इन शॉर्ट अजून माझी काही आता मला बाकी इथलं घरातलं पण देखील बरेच कामं करावी लागतात, बऱ्याच अच्छा. गोष्टी म्हणजे असं. हा, तर ते आहेत गोष्टी. आणि असं नाही की आपण आता बोलत गेलो, आता खूप दिवसांनी पण आपण भेटतोय तर आपली चर्चा देखील होतील. पण एक चांगलं वाटतं की आपण ह्या सोशल मुद्द्यांवरती चर्चा करून एक पॉडकास्ट होतोय किंवा काय आपण बोलतोय. हा, मला तुझं ते हे पण माहिती, तू एच म्हणून काहीतरी समथिंग त्याच्यावरती पण तू जायचास, कॉमेडी शो वगैरे, मला सही वाटायचा. हा काय हा मला हा. माहिती, स्टँडअप करायचं. स्टँडअप करायचा. मला आता पण कॉमेडी ट्राय करायला जमत करतो. नाही, पण मी तर सिरियस. फक्त मला केस काय माहिती, मला मी कोणाच्या लाईफ बद्दल असं नाही करू शकत आहे. हम्म. आणि जे कोण मला तसं मला जे सहकार्य करतात, मला मी बोलतो ना, अरुण दादा, आपल्याला ढिगभर माणसाची गरज नाही, मुठभर असेल तर मुठभर, ठीक आहे. उद्यापासून जो मी जाणार आहे, ठीक आहे, आपण उद्याच्या पॉईंटवरून बोलूयात. उद्यापासून जातोय, हा माझा क्षेत्र सोडून जातोय, महाडपासून पुढे चालत चाललोय, ठीक आहे. रस्त्यावरती उन्हातान्हात जाणार आहे, दिवसाला डिपेंड्स. आणि मला माहित नसतं सागर, लोक विचारतात की चैतन्य किती दिवसात कम्प्लीट होणार आहे, मला माहित नाही मी किती तासामध्ये तिथे पोहोचेल, कारण की डिपेंड्स ऑन रोड कंडिशन, डिपेंड्स ऑन रोड सिच्युएशन. मला तिथे फोटो काढायला वेळ लागतो, जीपीएसचे फोटो घ्यायला तुला परत ते इंटरनेट लय झमेला आहे, तर त्या गोष्टी करायला लागतात तिथे. आणि जिओ टॅग करून. जिओ टॅग करून मग तिथं वेळ जातो माझा पूर्ण, हम्म. ठीक आहे. सो मला कळलंच नाही की मी किती तासामध्ये किती याच्यामध्ये पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट सागर भाई, मी हे सांगू शकतो माझ्याकडे ती क्वालिटी आहे, म्हणजे जर माझ्या जर बाकी लोकांनी जर पोस्ट वगैरे बघितलं ना, मी आंदोलन करतोय 500 नाही, तर 1000 2000 किंवा 5000 लोकांसमोर पण मी याच पद्धतीने, जसं तुझ्यासोबत बोलतो, आपण जसं बोलतो त्याच पद्धतीने बोलतो तिथं, आणि पोर्ट्रे करतो, आणि विषय आपण घेण्यापर्यंत आपण काम करत असतो. तर फक्त आपल्याला ही 5-7 तारखे जरी म्हणजे लोक जरी आले ना सोबत मित्रा, हम्म. तरी काम आपलं होऊ शकतंय, ठीक आहे. आणि प्रीतम पण जॉईन झालं, प्रीतम देखील एक चांगला मित्र आहे. बाय, मी बोलते ना, तर मी चालतोय, ठीक आहे, पण चालत असताना बाकीच्या गोष्टी आहेत की मला एखादी पोस्ट की दादा नाही, ह्या ठिकाणी तू हे बघणं गरजेचं आहे, दादा तुझं हे चेंज कर, किंवा काय चुकतं किंवा काय बरोबर आहे, किंवा तू सांग की बाबा नाही तुझी एडिटिंग नाही, मला अजून पण थंबनेल नाही बनवतात भाई, तू नीट वगैरे, मी ठीक आहे. पण ट्रायच करतो, मला पण येत नाही. ठीक आहे. तर मी जे व्हिडिओ देतो मी इन्स्टाच्या त्याच्यामध्ये रील मध्येच ऑलरेडी एडिट करतोय. हा. सो प्रोफेशनल वगैरे ते ठेवले ना कोणतरी वगैरे करून, पण मला तो काय, मला माझ्यासोबत ना, मला ते 100 लोकांना चालवायचं नाहीये किंवा काय नाही करायचं वगैरे नाही करायचं. आपले प्रश्न ऍक्च्युली की सोडवायचे. कॉन्टेंट तुझं स्ट्रॉंग आहे, हा. ऍज इन की कॉन्टेंट किंग आहे इन हम्म. कॉन्टेंट वर्ल्ड. पण तुझा गोल आहे, तुझा एक हम्म. ठेवलाय की हे एक माझा गोल आहे, आता रोड सत्याग्रह घेतला तर ते होणार. ऍक्च्युली इम्पॉर्टंट काय, थंबनेल इम्पॉर्टंट नाही, लोकांना मेसेज देणं इम्पॉर्टंट आहे, आणि तू गोल पर्यंत जाणं आणि तुला रस्ता नीट मला करणं हे मला इम्पॉर्टंट. आणि हे जेव्हा होईल ना, आपलं पण येतील लोक. बस नाही ना. ही जी प्रोसेस आहे ना, आय फील
की तिथपर्यंत पोहोचूपर्यंत हे होणार, लोक येणार सागर सागर तुला मी सांगतो, बिईंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ठीक आहे, फक्त एवढंच काय, शेवटी काय माहिती काय, मी बोललो ना सर्वांचं सॉंग करतात, पाहिजे सॉंग नाही करतात. जर मी फक्त कॉन्टेंट, जसं मी कारवाला हायर केला ना, तसं तेवढं मला वर्थ नाही वाटत म्हणून मी करत नाही, की मी तुला प्रत्येक मिनिटाला जर माझी दिली ना, आता बघू, माझा उद्या बोललाय एक मित्र येणार म्हणून बोललाय, ठीक आहे, लेट्स सी, तो आला तर वेल अँड गुड, एक दोन दिवस तो देतोय माझ्यासाठी, आला तर ठीक आहे. मी तर टाका ना प्रत्येक ठिकाणी, मी आता इथे आहे, मी आता तिथे आहे, हे आहे तिथे ना, मी सागर, मी किमान बऱ्याच लोकांना चालवू शकतोय, ठीक आहे, बऱ्याच कम्युनिटी, बऱ्याच ह्यांच्यापर्यंत त्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो. ते कोविड, पण ते मला तसं नव्हतं करायचं किंवा नाहीच करायचं, कळलं, लक्षात आलं काय? ओके. ते जर करायला गेलो ना तर आणखीन दिवस जातील त्याच्यामध्ये, म्हणजे काम कमी, म्हणजे मन आहे ना ते, काम कमी पण दिखावा जास्त, ते तसं होऊन जाईल पूर्ण, की तू चालतो. मग त्याच्याने होतं काय, जेवढे लोक येतील आणि तुला, आता तू आलाय किंवा कोण आलं तर त्याला जर मी बोललो, त्याला वेळ नाही दिला, तर त्याला वाईट का वाटणार? का रे, असं झालं, असं काय, ठीक आहे. माझा क्लिअर फंड आहे भाई, तुम्ही काम करा आणि सुरुवात स्वतःपासून करा. तुम्ही तुमच्या एरियातले जिओ टॅगिंगचे फोटोज काढा. जर तुम्हाला येत नसेल तर आम्ही असेच, आपण पॉडकास्ट आपल्या असेच व्हिडिओ सेशन, आपण सेमिनार ठेवू फ्रीमध्ये, लोक जागरूक व्हा. काय वाटतंय? तेच आहे त्याचं, ऍक्च्युली आपण एक मेसेज स्प्रेड करतोय ना ह्याच्या थ्रू, या वेगळं इंटेन्शन नाहीये, पण आणि त्यासाठीच लोकांनी करतोय. काम करणं, आणि मला तो फंडा क्लिअर आपला विषय आहे की लोकांनी काम करणं गरजेचं आहे. आणि आम्ही फक्त, आणि काय झालं माहिती का, शिवबा जन्म आपण तो स्वतःच्या घरी नाही, दुसऱ्याच्या घरी, अशी परिस्थिती आहे. तर याला त्याला ना सोपवण्यापेक्षा स्वतःने काम केलं तर ऑटोमॅटिक, आणि हे काम केल्यानंतर त्यांना फायदाच फायदा आहे की ते त्यांच्या सोसायटीमध्ये, त्यांच्या एरियातले प्रश्न सोडू शकतात. बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, आउटपुट येतं. सो हा सर्व डेटा आहे, स्वतःला अवेअर व्हायची गरज आहे. अवेअर व्हायची गरज. आणि हे नाही झालो ना सागर, तर कधीतरी एखाद दिवशी ना, देव ना करो, पण आपण देखील त्याचा शिकार होऊ शकतो. ह्याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेची आहे. चैतन्य काही स्वतःसाठी नाही करत आहे, कशासाठी नाही करत, डेटा दिलाय सर्वांसाठी आहे. आणि माझी सेफ्टी घ्या, किंवा माझं जे काय असेल ऑब्झर्वेशन तुम्ही ठेवा, ठीक आहे, काय करताय काय नाही करताय तुम्हाला दिसून येईल, आणि त्याच्या रिलेटेडचा फॉलोअप घ्या, ठीक आहे, कारण की एकट्याची जबाबदारी नाहीये. मुंबई गोवा हायवे कॉमेडी आहे, हे आहे ते, आपण प्रत्येक जण बोलू गेला त्याच्यावरती, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. दिस इज नॉट जोक. जिथं लोकांचे जीव जातात त्याला मी कधीच जोक म्हणून समजू शकत नाहीये, ठीक आहे, ओके. जिथं लोकांचे जीव जातात, जर जात नसते ना, तर ठीक, आपण जोक बोललो असतो, ठीक आहे. तर या लोकांनी आत्मसात घेणं गरजेचं आहे. ज्या लोकांची डिसेबिलिटी आहे तर त्यांच्यावरती काय परिस्थिती बिकते त्याच्याबद्दल पण आपण बोललो थोडंफार. सो या इझी टास्क नाही आहेत, इझी गोष्टी नाही आहेत, तर मिळून करावं लागेल. हो, मिळून करावं लागेल, पण मिळणारे दादा तुमचे कमेंट आहे, पण अरुण दादा मी बोलतो तुम्हाला, मिळणाऱ्यांमध्ये पण काही लोक विशेष त्यांचा विविध अजेंडा घेऊन येतात. सागर, अजेंडा ते, अरे मेजॉरिटी अजेंडा आहे लोकांचा, अजेंडा. मला विश्वास ठेवायला पण एवढा जड जातो, तुला काय सांगू, मी अनुभवलं, ठीक आहे. सो, आणि हा एक स्टेटमेंट किंवा टॅगलाईन दे वाटल्यास तुला, म्हणजे टाकू शकत असलास लिहून ठेवतो नाही, की एक टाइमला ना राजकारण परवडतं, पण समाजकारण परवडत नाहीये. काय बोलतोय? राजकारणामध्ये तुझे फक्त डेडिकेटेड शत्रू असतात, ठीक आहे, ते तेवढा टाइम पुरते, ते एका टाटात नंतर जेवतात समजा, ठीक आहे, पण ते तुझे बाकीचे आहेत ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू कुठल्या तरी एका गटामध्ये किंवा एका पार्टीमध्ये असतो, तुझा विरोधक कोण आहे तुला कळतंय, पण ज्या वेळेस तू समाजकारण करत असशील ना, सोशल वर्क, त्या टाइमला तुझे दोन्ही किंवा सर्वच तुझे विरोधक असतात. कारण नो बडी वॉन्ट्स चेंज, आणि तो पण जर तुझ्याकडून होत असेल, तुझ्या म्हणजे जर होत असेल, ठीक आहे. सो दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. त्यांना ते पचत नाही, सहन होत नाही. सो बऱ्याच गोष्टी होत असतात. सो फॅक्ट आहे. असो, जातोय तर याच्याबद्दल करत राहू. आणि मला एक तुला विचारायचं आहे लाईव्ह मध्ये, की मी अशा लाईव्ह व्हिडिओ करून पण म्हणजे जाताना काय वाटलं की आजचा आहे सारांश वगैरे, तर मला ते व्हिडिओ करणं, पोस्ट करून कदाचित त्याच्यामध्ये क्लिअरिटी येते थोडंसं वगैरे, तेवढं वेळ नाही आलं. सो लाईव्ह करून सोडणं चालू सही वाटेल की नाही? काय ऐकून आलं? एक मिनिट, याची चार्जिंग संपली. नाही ना, बोल येतं ऐकू.
मी ओव्हरलॅप झालं. नाही नाही, म्हणजे आता आता मी दुपारपर्यंत चाललो तर त्याच्यामध्ये मी काय बघितलं अनुभवलं ते मी लाईव्ह करून पोस्ट सोडून हा दिलं. करू शकतो ना. मला तर वाटतं की तू एव्हरी डे, जसं की आता उद्या डे जे पण असेल तिथून स्टार्ट करायला, समज डे 15 आहे या 10 आहे, तिथून स्टार्ट करू उद्यापासून. आणि जेव्हा तुझा डे होईल, बसशील कुठेतरी या कुठे बसलास थकून, तर मग तेव्हा ऍक्च्युली 10 मिनिट्स 7 मिनिट्स मध्ये तू पूर्ण अपडेट देऊ शकतो ना. ओके ओके कोणी ओके. दुसरं कव्हर करण्यापेक्षा यू हा कॅन ओनली कव्हर. हा. आणि ना मला ना कोणाला नो असं अडल्ट्रेशन, हे यार मला रॉ अँड रिअल. तो ना आणि ते गोष्टी करणं गरजेचं असं वाटतं. शेअर करत गेलो फटाफट. अरे अक्षरशः फोन भरतोय यार. आता तुझं जर आपला पॉडकास्ट झाल्यानंतर ना मला थोडासा अर्धा पाऊण तास उशीर होईल माहितीये. मला ते थोड्या ड्राईव्हला टाकून परत फोन खाली रिकामा करावा लागेल. कारण की उद्या म्हणजे राईट. फोटोज वाढत बसेल. नाही, असं असंच मला तर वाटतं, असंच करायला पाहिजे की अपडेट देत राहायचं. पण आपण एकदा वापस डिटेल बसूयात हे झाल्यानंतर, सगळं सगळं हम्म, कव्हर तुझं झाल्यानंतर की काय एक्सपिरियन्स आहे. 100% बसूयात आणि याच्यावरती येस. येस. स्टेप स्टेप जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, येस. आणि हे प्रॉब्लेम हा जर एखादा जर पूर्ण डिटेल स्टडी झाला ना मित्रा, सो या पॉलिबिलिसी मेकिंग मध्ये पण खूप गोष्टी फॅक्टर्स आहेत. तर जे आय थिंक की जेवढा आपण ह्याच्यावर बोलू, करू, लोकांना अवेअर करू, मल्टिपल पार्ट्स बनवू. तू तर बनवच, पण आय ऑल्सो मी इनपुट दे. तूच अजून बनव माझ्याकडून काय हेल्प होत असेल मी करेन. सागर. मी तुला सांगतोय ना, परिस्थिती अशी आहे ना माझी, मी फक्त तुला तुला असं कदाचित तुम्हाला असं वाटत आहे ना लोकांना की फक्त मी या रस्त्यावरती काम करतो. माझी बाकी पण इतर जी कामं आहेत ना सोशलची, बऱ्याच लोकांना बऱ्याच पद्धतीने माझा सपोर्ट चालू असतो. बऱ्याच गोष्टी विषय हाताळत असतो. तर अक्षरशः वेळ मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे. पण हे नाही, करावं. ऑब्व्हियसली आपली आता एवढे सगळे आपण घेतलेत गोल्स, तर आणि मग वेळ तर नाही राहणार. आणि तुला सांगतो, मी तुला बोललो ना एक वेळ राजकारण पर्वत समाजकारण तुझ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही करतोय ना, एक मायनर चुकी ना, एक छोटी चुकी जरी एक शब्द जरी असा जरी आला ना, तरी त्याच्याने पण खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणजे लोक तुझ्या 99 कामं नाही बघणार, चांगली एक पॉईंट आहे ना तो बघणार. ते तर आहे. सो एवढं क्रुशल एवढं याने काम करणं काय इझी नाही आहे टास्क. असं तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून गोष्टी पॉसिबल आहेत. आणि ऊर्जा वाटते, सकारात्मक ऊर्जा येते, एनर्जी येते. सो नाही नाही, मला पण आय मला होप. तेव्हा त्या दिवशी भेटला वाटलं. पण खूप लोक येतात, भेटतात. आपण खूप म्हणजे मित्र पण आहेत, खूप आहेत. पण एक आता, आणि असं पण नाही की आपण काय सोबतच बसायचो या सोबतच राहिलोय, असं काही नाहीये. आपण एकदाच मेजॉरिटी त्या ट्रिपमध्येच आपण 2-3 दिवस होतो सोबत. कॉलेजमध्ये पण असं काही आपला ग्रुप पण नव्हता. विचारांची जेव्हा देवाणघेवाण जिथे असते ना, तिथं आता तू कधी मध्ये भेटला तर आता आत्ताच्या कंडिशनला कदाचित तुलाही वाटत नाही की चैतन्य म्हणजे मस्त आहे, छान आपलं बोलतोय आपण आपण विचार मांडतोय आणि आपण आपल्याबद्दल बोलून आपण समाजाबद्दल देखील काम करतोय. हेच तर आणखीन काय पाहिजे यार. नाही, मला त्या दिवशी भेटल्यावर वाटलं की की आता जर तू मला कॉलेजमध्ये भेटला असता, म्हणजे भेटला ते आणि हे ऑफिसमध्ये भेटला, तर डिफरंट आहे ना पर्सनॅलिटी. कारण की आपण ग्रो होतो, बरोबर. 4-5 वर्षात ग्रो होतो. तसंच मला तुझ्याबद्दल पण वाटलं की अरे वा, तसं नाहीये जसं तेव्हा विचार केलेलं. हम्म. ती जी इमेज होती या तेव्हा आपण भेटलो, मस्ती केली. लोकांना दुसरी गोष्ट सागर, एक आणखीन एक गोष्ट आहे, लोकांना प्रेडिक्ट आपण करतोय ना की असं आहे तसं नाही, भाई खूप चेंज होतं. खूप चेंज होतं ऑब्व्हियसली. ठीक पण आहे. आणि आपल्या डोक्यात कसं असतं, लास्ट इमेज तीच असते. नाही नाही, ते 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 आणि असतं. काही लोक तसेच असतात. असतं ती की ग्रोथच नाहीये माणसात. भाई तो फॅक्ट आहे, तो सायकोल म्हणजे लोकांचं काय कधी असेल काय हरकत नाही. तर ते बोलू तेवढं आपण कमी आहे त्यांच्याबद्दल. पण शिकायला पाहिजे स्वतःसोबत येस. काम करता आपण समाजा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. मी एवढंच छोटस सांगू येस. शकतो. बट थँक्यू फॉर डुईंग दिस पॉडकास्ट. धन्यवाद की तुम्ही आलात. नाही तसं नाही मी नाही. एवढं फॉर्मल बोलत तुला नाही. भाई, तुला सांगतो, काल परवाच्या दिवशी पण आपला पॉडकास्ट ऍक्च्युली कॅन्सल झाला ना, ठीक हा. आहे. तर लिटरली हे नाही मिळालं, म्हणजे काय बोलतात ना आपल्याला, तर जमलंच नाही. कारण मी त्यांच्यासोबत बाहेर होतो, ठीक आहे, त्यांना दाखवण्यासाठी जर्नलिस्ट वगैरे. मी तर बोलतो सर्वांनी या, बघा, सर्वांनी बोला, ठीक आहे, आणि काम करा ऍक्च्युअल मध्ये. सो त्यांना करत होतो ते. त्यानंतर मग आणखीन आपण बोललो असतो, म्हणजे सकाळपासून जर सुरू झालं असं ना आपण आपला नाही पॉडकास्ट. नाही, आज काय ते कामात पण माझा एवढं हे झालंय. नाही आणि नाही, दशेरा आहे उद्या. आज दशेरा आहे, तो हॅपी दशेरा एव्हरीवन. तुला पण भाई, हॅपी आपली दशेरा. दशरा आपण आणि बोलू. माझा बर्थडे पण आहे आज 2 ऑक्टोबर. महात्मा गांधी जयंती देखील आहे, ठीक माझा आहे. बर्थडे पण आहे.
दोन्ही आहेत, मग त्याच अनुषंगाने सुरू केलेला आहे आपला हा तर प्रवास. होप आहे बघ, बॅनर विनर पोस्टर विस्टर एकदम दाखव. आज तयार केलेलं आहे. आणि हे वाव. रेडी. आणि माग काळात दोरी होती, आजच्या काळात काय असणार माहितीये का, रस्ता एक्सपो. आणि हा बरं महत्वाची गोष्ट म्हणजे बिंग टेक्निकल, म्हणजे आता बाकीच्या आपण अशा जनरल चर्चा केलंच खऱ्या, ठीक Yes, आहे. yes. पण रस्त्याबद्दल आणखी डिटेल स्टडी करण्यासाठी मी हे जे रस्ता एक्सपो होतो ऑल ओव्हर इंडियाचे लोक येतात, बऱ्याच कंपनीज येतात, रोड कन्स्ट्रक्शन असतील किंवा बऱ्याच गोष्टी मोठ्या मोठ्या ज्या रिलेटेड टू रस्ता इनडायरेक्टली कनेक्शन असतात, त्या लोक येतात. आणि त्याचा एक्सपो होता इथे. तू पण मला असं वाटतं तू कमेंट दिली होती का, पाठवलं होतं, जिओ वर्ल्डला होता ना, ठिकाणी मी गेलो. त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. माझी फील्ड नसल्या कारणास्तव मला तोच, कारण की आवड आहे आता पण करावं लागतं. मग त्याच्यात मला शिकणं गरजेचं आहे की मोगम बोलण्यापेक्षा गोष्टी कळतील आणि याच्यावरती सोल्युशन कसे देता येतील तर तुमच्या ह्याच्यातनं शिकायला मिळतं. त्याच्यासोबत तुमच्या आपल्यासारखे जे मित्र आहेत त्याच्यातनं गोष्टी घडतात. तर अशीच साथ राहू देत, थोडक्यात बोलेन. ऑलवेज आहे 100% भाई. जे कोण असतील मित्र ना, एक कम्युनिटी बिल्ड करण्याचा प्रयत्न करूयात की असे विषय. मी तर आता कम्युनिटी बिल्ड करणार आहे की असं विचार करतोय की ऑफिसर कम्युनिटी, ऍक्च्युली माझे जेवढे पण फॉलोअर्स आहेत मेजॉरिटी ते ऑफिसरच आहेत. तर मग आणि ते बघतील पण, तर मग म्हणून हे चांगलंय की त्याला पण अवेअर होईल. आणि मेजॉरिटी इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आहेत इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आहेत आणि पीडब्ल्यूडी मध्ये पण आहेत. तर ऑब्व्हियसली हे सगळं काम पीडब्ल्यूडीच आहे. तर मग त्यांना आपलं हे बघ लक्षात घे सगळं, हे काम जे आहे ना हे सर्वांचं आहे, ठीक आहे. तर काम ऑब्व्हियसली आहे, पण मेजॉरिटी जो सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट जो जिथे जाईल ना ते तिथेच येणार आहे. कारण की हे लोक काय होतं माहितीये का, माझं क्लिअर कट मत आहे, आपल्याला आपल्या जनरेशनला ना मध्ये घुसावं लागणार आहे सिस्टम मध्ये. ते झाल्याशिवाय नाही होणार आहे. आणि आता समज माझ्याकडे तू आलास माझ्या एरियातले, तर माझं असं आउटलुक राहिलं पाहिजे की भाई गरीब माणसाची मदत झालीच पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ काय. मोठ्या लोकांचे काम होतातच, मोठ्या लोकांना कोण थांबवत नाही, सगळे काम होतात त्यांचे. गरीब लोकांना कोण नाही करत, प्रॉब्लेम जो आहे. नाही तू परिस्थिती जी बोलतेस ना ती सत्य परिस्थिती आहे. हा आहे ना, बघतोय ना रोज. ठीक आहे. सो मला काय बोलायचं म्हणणं आहे काय, ठीक आहे, की काही चांगल्या चांगल्या ऑफिसरांना इच्छा असते काम करायची, ठीक आहे, पण ते करू शकत नाहीत ड्यू टू सम रिझन्स. वरून पासून एंड पर्यंत आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय माहितीये काय, हे असे जे आहेत ना, म्हणजे एवढा पण मोठं नाही आपण ऍक्टिव्हिस्ट वगैरे, पण थोडे विचारी आहोत. सो तसे विचार करणारे ऍक्टिव्हिस्ट किंवा ते लोक आहेत ना, या लोकांची मोठं होणार भाई. मी तुला बोलतोय ना, आता आज तर सुरुवात आहे. नाही तर मला 10 वर्षात जर आपण असंच राहिलो ना, ह्या गोष्टी असंच करत राहिल्या ना, चेंज होणार आहे. आणि नवीन लोक येणार, नवीन सोच येणार, पण आपल्याला हे जागे ठेवावं लागणार आहे की हे आहे आणि असं आहे. हेच अँगल आहे की मला काहीतरी कमवून जायचंय, असं खूप लोकांचं असतं. तर ते अँगल जे असतो ना, त्याच्या ऑब्व्हियसली सगळ्यांना वाटतं. पण एक तुम्ही तुझं बोलला ना की लोकांसाठी काय करायचंय, आपला धर्म आहे सोसायटीच्या ह्याच्यासाठी, तसा विचार करणारे कमी आहेत आणि दुसऱ्यासाठी विचार करणारे तर खूप कमी आहेत. मला जास्त नाही बोलतो दादा, पण थोडंच बोलतोय की एवढं सांगेन की एका गाडी चालली आहे, ठीक आहे, ओके, तर त्याच्यात एकाच चाकाला जास्त घासून देऊ नका, ठीक आहे. बाकी इतर चाकं देखील चालली पाहिजे सोबत. म्हणून याच्यासाठी जे आपले 4-5 येतील, म्हणजे आता शुभम शर्मा पण चांगलं काम करतोय, बऱ्याच गोष्टीत हेल्पफुल असतो वगैरे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. असे थोडीशी आपल्या कॉलेजमधले असतील किंवा तुझ्या ऑफिस याच्यामधले असतील ना, लोकांनी कनेक्टेड होऊन या गोष्टींवरती ना विचार केला पाहिजे, ठीक आहे. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाहीत, ज्या गोष्टी हा करू शकत नाही, तो माणूस दुसरा इतर माणूस करू शकतोय, ठीक आहे. आणि त्या पद्धतीचे आपल्याशी लोक आपल्याला, मी तर बोलतो आपण ना असे म्हणजे कॉन्टॅक्ट मेन आहे, कॉन्टॅक्ट इथे कॉन्टॅक्ट वाढावं लागणार की असं थ्रू पण वाढावं लागणार आणि ऑफिसर एंडनी पण वाढावं लागणार. तर मग त्याच्याने ते सर्कल बनत जातं. आणि आता समज तिथे आपलाच आहे कोणतरी, तर तो करेलच ना, आपलं काय आहे करणारच तो. असं आता आता तू माझ्याकडे काम घेऊन आला, करणारच आहे ना, का नाही करणार. पण ते तशी मेंटॅलिटी राहायला पाहिजे समोरच्याची पण. मेन तिथे पण फरक पडतो की
हेल्प करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि हेच काम आहे मेन. सगळं शिकलो याच्यासाठीच आहे मेन. आपण सोसायटी बिल्डिंग साठीच शिकलो. बरोबर ते आहे. गेले बाजूला. बरोबर आहे. सो आलं पाहिजे. तर बेसिकली याच्यामध्ये ना, आणि हे जर काम केलं ना, मी तर सांगतो तुला ना मी, तर अपकमिंग याच्यामधला जो महाराष्ट्रात किंवा कुठेतरी देशात जर काय हे जर घडत असतील ना, म्हणजे आपण देशातला करूया जर, पण पहिलं महाराष्ट्रातल्या गोष्टी म्हणजे जर रस्ता किंवा काय गोष्टी बनत किंवा काही इतर गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत असेल ना, तर ह्या सर्व गोष्टींचा पुरेपूर अभ्यास किंवा सर्व गोष्टींचा ना, तर ते व्यवस्थित हाताळता येतील. आणि जसा हा हायवे रखडलाय ना, तसा रखडू शकत नाही इतर प्रोजेक्ट, आणि त्याच्यामध्ये पण ड्रॉबॅक्स येणार नाही. महाराष्ट्र सारखा स्टेटच नाही पहिलं तर. ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र सारखा स्टेटच नाही. ते म्हणून बाकीचं स्टेटचं मी बोलतच नाही, पण महाराष्ट्र सारखा स्टेटच नाही. आणि एवढी खतरनाक भूमी आहे की काय मागे पुढे बघायचंच नाही. म्हणजे अशा क्रेझी लेवल आहे. तू एक पीएम असतो आणि मग महाराष्ट्राचा सीएम असतो, बाकी मध्ये कोण नसतं. अशी रँकिंग आहे पॉलिटिकल ह्याच्यात. पण की ते तेवढा ओरा आहे ह्या जागेचा, तेवढा वट आहे. काय काही नाही करू शकत. किती झालं दुसरं काही असेल, पण महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. लेट्स एंड हिअर ऑन अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट. आणि विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींचा. तुम्ही पण विचार केला पाहिजे. एक मिनिट सागर, पण हे करत असताना आपले जे काही आता आपण बोलतोय, पण आपल्याला ऐकणारे जे आपले 7-8-9 मेंबर्स आहेत आणि ते कंटिन्युअस कमेंट देतात, ठीक आहे, तर चुकून त्यांचं काय राहिलंय की नाही आपण एकदा चेक करूयात. दादा मुंबई गोवा प्रथम दादा, कोण आणखी राहिलंय? ओके, 2-4 लोकांनी हे रिप्लाय दिलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. सर्वांनी छान म्हणजे रिप्लाय किंवा बघत आहेत, आणि मेन म्हणजे लोक ऐकत आहेत. हे चांगलं वाटलं. भले 8 असू देत किंवा काय असू दे. आणि आपण नाही अरे, खूप लोकांनी ऐकलंय ऍक्च्युली. हे 9 लाईव्ह बघतायत, पण आय थिंक मी बघितलं काउंट तर 58-60 लोकांनी बघितलंय. थोडा पार्ट मध्ये. आणि ह्याचं मी पूर्ण टाकणार आहे नंतर, तर त्यांना ते पूर्ण एक सोबत बघू शकतात. हरकत नाहीये. तर या अशा सर्व जे आपले मित्र जे जॉईन झालेले आहेत त्यांना देखील बेसिकली तुम्ही पण याच्यामध्ये आपण सर्वजण पार्ट आहोत त्या सर्व गोष्टींचा. तर तुम्ही देखील जॉईन झालात त्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद. ऐकून घेतलं, ठीक आहे, की आमची कारण की कॉलेजची चर्चा, त्याच्यानंतर इतर सोशल कॉलेज, पुन्हा रस्त्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल आम्ही डिस्कशन केलं, आणि तुम्ही छान जॉईन झालात, ऐकलं. आय होप ऐकल्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत की निदान आता ज्या मी पोस्ट, आणि भाई तुझ्या युट्यूबला पण जेव्हा टाकशील ते व्हिडिओच्या माध्यमातून हे सांग की चैतन्याला बाकी काय नसेल ना तरी, म्हणजे काय सपोर्ट नाही केलं तरी चालेल, पण त्याच्या व्हिडिओज आहेत ना त्या लाईक नाही केले तरी चालतील, पण त्या कन्सर्नला तुम्ही टॅग करत राहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे टाकलं ना पोर्टल @डायरेक्ट NHAI @डायरेक्ट मॉल @डायरेक्ट ह्या लोकांना किंवा CMO PMO प्रेसिडेंट वॉट एव्हर जे काय तुम्हाला लोक कळतात त्याच्याबद्दलची माहिती आहे त्या लोकांना तुम्ही टॅग करा, ठीक आहे. आणि त्यांच्यापर्यंत एवढे प्रश्न एवढ्या लोकांच्या माध्यमातून गेला तर साक्षीदार मी आहे, ठीक आहे. सो हेच करा, एवढंच सांगतोय. आणि जेवढे लोक जॉईन झाले त्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि सागर तुझ्याबद्दल पण किती बोलावं तेवढंच कमी आहे, कारण की परत आणि एक चांगलं डेडिकेशन करून तू त्या स्टडीमध्ये वगैरे. पण मला असंच झालं की बाकीच्या इतर गोष्टी आहेत असो, पण करत आपण आपल्या आपल्या मुद्द्यांवरती आपण स्वतःसाठी काम करत सोसायटीसाठी करूयात. पहिले स्वतःच पण बघून आपल्याला काम करायचं आहे, पण आयुष्यभर तेच नाही करायचं. म्हणून हा कंटिन्युअसचा जो घेतलेला आहे लढा हे करूयात, आणि तुमची सर्वांची साथ अशीच कायम राहू देत अशी आशा करतो. आणि मी आता माझे 2 शब्द संपवतो. येस, थँक्यू फॉर जॉईनिंग. Yes, thank you guys. Thank you for joining. Peace out. We'll be back with another new podcast, new episode with new guest. Peace. Welcome boys and girls. Today we are here to tell you guys about my podcast. It is about getting high. It is about acid. One go. Panda. I got broads in Atlanta. Just took the lean in the family. Credit cards in the scammers. Hitting the licks in the bank. Legacies.